उपरी निर्दिष्ट रीतीने तर्करूप मनन केले असता, मनन जे करायचंय ते श्रुतीने मनन करायचं नाही, श्रुतीचं श्रवण करायचंय. श्रुती म्हणजे वेद वाक्य. वेद वाक्य ऐकायची असतात आणि मनन जे करायचं ते आपण ऐकलंय ते तर्काने करायचं असतं. तर उपनिर्दिष्ट रीतीने तर्करूप मनन केले असता केवळ त्वम पदार्थ विषयक आणि केवळ तत्पदार्थ विषयक प्रमेय आणि संशयाची निवृत्ती होऊन मग जीवेश्वरातील भेद कल्पित असल्याचा निश्चय झाला असता तत्पदार्थ अभिन्नत्व त्वम पदार्थ विषयक संशयाची निवृत्ती सहज होते व जीव ब्रह्म ऐक्य निश्चय होतो. तू उपरी निर्दिष्ट म्हणजे काय है ना? तर उपरी निर्दिष्ट म्हणजे काय? वर सांगितल्याप्रमाणे केवळ त्वम पदार्थ म्हणजे काय? जीवात्मा है ना. त्याच्याविषयी संशय काय असतं? काल सांगितलंय, देह इंद्रियावरून जीवात्मा भिन्न आहे का अभिन्न आहे? संशय सांगितला, बोललं ना. जीवात्म्याविषयी संशय काय असतो? जीवात्मा देह आणि इंद्रियापासून भिन्न आहे की अभिन्न आहे? म्हणजे देह हा जीवात्मा आहे? नाही 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 नाही, देहापेक्षा जीवात्मा निराळा. काय तुमचं म्हणणं काय आहे ना? देहापेक्षा आत्मा वेगळा नाही, देह हाच आत्मा. बरोबर आहे. असे आजचे सगळे लोक म्हणतात है ना. मेल्यानंतर कसला स्वर्ग आणि काय आणि कसलं काय? काहीच नाही. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत भोग करा, खावा पिवा, पहा, भोगा है ना. मेल्यानंतर कसला स्वर्ग आणि मेल्यानंतर कसला भोग? काहीच नाही आहे ना. असे मानणारे आहे, त्यांच्या मताने आत्मा कोण? तर देहच आत्मा है ना. पण तत्वज्ञानवाले देहाच्या भिन्न आत्मा मानतात. काय? देहापेक्षा भिन्न आत्मा है ना. देहापेक्षा भिन्न आत्मा आहे. तर आत्म्याविषयी काय संशय असतो? आत्म्याविषयी काय संशय असतो? पहिला, आत्मा देहापासून भिन्न आहे का देह रूपच आहे? हा पहिला संशय. देह म्हणजे आत्मा की देहापासून आत्मा भिन्न आहे, असा पहिला संशय असतो. पहिल्या संशयाचं स्वरूप. दुसरं काय? जो आत्मा आहे त्याचं परिमाण काय आहे? परिमाण म्हणजे आकार. तो अतिशय सूक्ष्म म्हणजे अणुपरिमाणवाला आहे का? मग घटपट जसे आहेत तशा तऱ्हेचा मध्यम परिमाणवाला आहे का? नसेल. तर आकाशासारखा विभू परिमाणवाला आहे का? परिमाण 3 प्रकारची असतात, सांगितलं ना. अणुपरिमाण, मध्यम परिमाण आणि विभू परिमाण. तर हा आत्मा 3 परिमाणापैकी, 3 आकारापैकी कुठल्या आकाराचा आहे? एक सूक्ष्म आहे का? एक. 2 मध्यम परिमाणवाला आहे का? 3 विभू परिमाणवाला आहे का? कसा आहे? हे संशय होतो. 2 प्रकारचे संशय आहेत. सांगा बरं, आत्माविषयी संशय कुठले? आत्मा देहाहून भिन्न आहे का अभिन्न आहे? हा पहिला संशय. दुसरं, आत्म्याचे परिमाण काय? परिमाण किती आहे? 3. अणुपरिमाण, मध्यम परिमाण, विभू परिमाण. तर आत्मा सूक्ष्म म्हणजे अणुपरिमाणवाला आहे का? की
की आत्मा ह्या पदार्थासारखा मध्यम परिमाणवाला आहे का, की आत्मा आकाशासारखा विभू परिमाणवाला आहे का? अशा तऱ्हेने दोन प्रकारचे संशय निर्माण होतात. हे काय, त्वम म्हणजे आत्म्याविषयी, त्वम म्हणजे जीवात्मा, या जीवात्म्याविषयी हे सगळे संशय आहेत. कुठले कुठले संशय आहे? जीवात्मा देहापासून भिन्न की अभिन्न, हा पहिला संशय. दोन, या जीवात्म्याचं परिमाण काय, अणुपरिमाण, मध्यम परिमाण की विभू परिमाण? बरोबर आहे ना? हे दोन प्रकारचे संशय होतात. हे संशय कशाविषयी? त्वम पदार्थविषयी. त्वम पदार्थविषयी म्हणजे जीवात्म्याविषयी. बरोबर आहे? ह्या त्वम पदार्थ विषयक संशयाच्या निवृत्तीर्थ असे मनन करावे. काय याच्याविषयी मनन कसं करायचं? मनन कसं करायचं ते पण शिकवून देत आहेत ना. शिकवलंय सगळं, विसरलंय म्हणून पुन्हा उजळणी करतोय. काय त्वम पदार्थाविषयी मनन कसं करायचं? त्वम पदार्थ म्हणजे जो जीवात्मा आहे तो कसा आहे? देहेंद्रियाहून भिन्न. काय करायचं मनन करताना? कसं करायचं? त्वम पदार्थ जो जीवात्मा आहे हा देहेंद्रियाहून भिन्न आहे, एक. दुसरं, तो अकर्ता आहे, दोन. तीन, तो अभोक्ता आहे, तीन. झालं ना? देहेंद्रियाहून भिन्न एक, दोन आणि अभोक्ता तीन. व्यापक चार आणि कसा एक, पाच असून परब्रह्माशी सर्वदा अभिन्नच आहे. बरोबर आहे? काय केलं? आत्म्याविषयी कशा तऱ्हेचं चिंतन करायचं? हे चिंतन सगळ्यांनीच केलेलं आहे. ऋषींनी केलेलं आहे, मुनींनी केलेलं आहे, संतांनी केलेलं आहे. हा, संत कसं करतात? तू स्वामी, मी तुझा रंक आहे ना, पाहता न देखी वेगळी क, मी तू पण जाऊ दे दुरी एकच घोंगडी पांघरूवरी. तुकाराम महाराज अशा तऱ्हेने म्हणतात ना, जीव आणि परमात्म्याचं एकत्वच मानतात. सगळे संत काय मानतात? जीव आणि परमात्म्याचं एकत्व मान. तर जीवात्म पदार्थाविषयी म्हणजे जीवात्म्याविषयी कशा प्रकारचं चिंतन करायचं? संशय निवृत्तीसाठी. संशय दोन प्रकारचे संशय, एक देहापासून भिन्न की अभिन्न, दोन त्याचं परिमाण काय आहे ना, हे संशय. त्या संशय निवृत्तीसाठी चिंतन कशा प्रकारचे करायचं ते चिंतनाचा प्रकारही सांगितलाय. काय सांगितलेलं आहे? तम पदार्थ तो जीवात्मा तो देहेंद्रियाहून, देह आणि इंद्रियावरून भिन्न आहे. देह इंद्रिय स्वरूप नाही, कदापि नाही. नंतर तो अकर्ता आहे, तो अभोक्ता आहे, तो व्यापक आहे, तो एक आहे. तो एक असून परब्रह्माशी सर्वदा अभिन्नच आहे. तो परब्रह्माशी अभिन्न आहे. मग जीव आणि ईश्वर याच्यामध्ये जो भेद भासतो, ईश्वर कुठेतरी असेल, मी जीवात्मा आहे, मी इथे आहे, अशा तऱ्हेने जीव आणि जीवात्मा आणि परमात्म्यामध्ये जो भासणारा जो भेद आहे ते अगोदरच सांगितलंय ना. हा भेद उपाधीमुळे आहे. जशा तऱ्हेने घटाकाश मठाकाश हा महाआकाशाचा भेद आहे, तो उपाधीमुळे आहे, त्याच्यामुळे तो मिथ्या आहे. तशा तऱ्हेने जीव या अविद्या उपाधीमुळे आहे आणि ईश्वर हा माया उपाधीमुळे आहे. दोन्ही उपाधीमुळे भेद भासतो, पण हे भेद औपाधिक आहे. मग औपाधिक भेद आम्ही खोटा मानतो. बरोबर आहे? वास्तव नाही असे न मानता जीव देह स्वरूप असून जीवेश्वरातील भेद वास्तव आहे असे मानले तर काय काय मानले? जीव हा देह स्वरूप आहे. जीवेश्वरातली भेद, जीव आणि ईश्वरामधला भेद एकदम खरा आहे असं मानलं
तर देहाबरोबर जीवात्म्याचाही काय उत्पत्ती आणि नाश मानावा लागेल. आपत्ती काय होते? जीव हा देहाशी अभिन्न आहे असं मानलं तर आपत्ती काय होतो? देहाचा जन्म होतो, देह मरतो, देहाला वार्धक्य येतं, देह वाढतो, देह जीर्ण होतो, देहाला आदिव्याधी होती. तशा तऱ्हेने आत्म्याला सुद्धा जन्म होईल, आत्म्याला सुद्धा मरण प्राप्त होईल, आत्मा वृद्ध होईल, आत्म्यामध्ये वाढ होईल, आत्म्यामध्ये जीर्णता येईल, आत्म्याला आधी येईल, आत्म्याला व्याधी येईल, है ना. देहामध्ये सगळे विकार असतात ना, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. विकार, शेंबुडी येतो, खोकला येतो, आणखी येतो, काय काय येतो, लाळ गळते, आहे ना. नाक व्हायला लागतं, कान व्हायला लागतो. हे सगळं आणखी कितीतरी या उदरामध्ये कितीतरी स्त्राव आहेत, है ना. पित्त असतं, आणखी काय काय असतो, शेंबूड असतो, हे सगळे शरीरामध्ये असतात ना. मग आत्म्यालाही शेंबूड लागायला लागेल, आत्म्यालाही पित्त झालं असं म्हणावं लागेल, कारण आत्मा देहाहून अभिन्न आहे. तर अशा तऱ्हेने चिंतन केलं. आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्म ही अंतःकरण उपाधीमुळे भासतात. अंतःकरण हे कर्ता आहे, करणारं कोण आहे? अंतःकरण आहे. भोगणारं कोण आहे? भोगणारं कोण आहे? तर अंतःकरण आहे. देहाशी आत्म्याचा अभिन्नता केलीत तर अंतःकरण करता आहे, अंतःकरण भोगता आहे, तर आत्माही करता भोगता व्हायला लागेल. बरोबर आहे. कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्मही अंतःकरण उपाधीमुळे भासतात. तेही जर आत्म्याचे वास्तव धर्म असतील तर मोक्ष अशा तऱ्हेने हे धर्म, कर्तृत्व भोक्तृत्व बंधनाचे कारण आहेत. ते जर आत्म्याचे धर्म असतील तर आत्म्याचा मोक्ष कधीही 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 होणार नाही. मोक्ष केव्हाच होणे असंभवनीय आहे. सारांश, कर्तृत्वादी धर्म जीवेश्वरातील ऐक्य प्रतिपादक तत्वमसी इत्यादी श्रुती स्मृती पुराणे आणि संतवाक्य यांना अप्रमाण येईल. कर्तृत्वादी धर्म कर्तृत्वादी धर्म जर मानले, कर्तृत्व भोक्तृत्व हे जर मानलं तर तत्वमसी वाक्य जीवात्मा और परमात्मा एक आहे असं बोधक आहे ना, त्याला अप्रमाण श्रुती स्मृती पुराणे संत वाक्य हे सांगत असतात की जीव आणि परमात्मा एक आहे. तर त्यांना अप्रमाण येईल. काय, कशामुळे अप्रमाण येईल? संत अप्रमाण, धर्म अप्रमाण, श्रुती अप्रमाण, पुराण अप्रमाण, हे सगळंच, भगवद्गीता अप्रमाण, हे सगळं अप्रमाण ठरायला लागतील. काय, देहच जर आत्मा आहे असं मानायला लागलो तर सारी तत्वमसी तत्वमसी, ते परमात्म तत्व तू आहे, या वाक्याचा बाधक ठरतं. ही श्रुती वाक्य आहे. तर श्रुतीचा बाध होतो, पुराणाचा बाध होतो, गीतेचा बाध होतो, संत वाक्याचा बाध होतो. म्हणून काय मानावं लागेल? हे सगळे दोष दाखवले ना. काय मानलं तर जीवात्मा देह आणि इंद्रियाहून अभिन्न आहे असं मानलं तर काय होतं? दोष येतात. मोक्ष कधीही तुम्हाला मिळू शकत नाही. कारण जीवात्मा देहासारखाच झाला, देहासारखाच काय करणारा, खाणारा, पिणारा, आणखी काय काय जे आपण करतो तसाच होईल. लग्न होणारा, पोरं होणारा, मरणारा, जगणारा, अशा तऱ्हेने आत्मा होऊन. असा आत्मा तुम्हाला पाहिजे का? देह असा आहे, त्या देहामुळेच आधी आपल्याला पीडा होते. तर आत्म्यालाही असंच मानायचं का? असंच आत्म्याला मानलं त्या जीवात्म्याबरोबर कधीही तुमचं ऐक्य होऊ शकणार नाही. ऐक्य होणार नसेल तर तत्वमसी वाक्य सांगणाऱ्या श्रुती, पुराण, भगवद्गीता, संत वाक्य सगळे काय होणार आहेत? अप्रमाण होणार आहेत. म्हणून काय केलं पाहिजे? म्हणून असं मानलं पाहिजे. काय मानलं पाहिजे?
एवढ्याच करता आत्मा देहेंद्रियाहून भिन्न आहे एक, फिर अकर्ता आहे, नंतर असंसारी आहे, नंतर अभोक्ता आहे आणि त्याच्या परमब्रह्माशी सदाच अभिन्न आहे असा वरील तर्करूप मननद्वारा निश्चय करावा। वर जे तर्क केला ना, काय तर्क केला? तर्क काय केला? आत्मा जर देहाशी अभिन्न मानला तर काय होईल? आत्म्याचे देहाचे सगळे धर्म आत्म्यावर यायला लागतील। म्हणजे देह करता आहे तर आत्मा करता होईल, देह भोगता आहे तर आत्मा भोगता होऊन जाईल, देहाला व्याधी होतात तर आत्म्याला व्याधी होतील, देहाला बंधन होतं तर आत्म्याला बंध होतं, देह अनित्य आहे, आत्मा अनित्य आहे। तर याला काय म्हणतात? तर्क आहे। देह आणि आत्मा यांची जर एकता मानली तर आत्मा कधीही मुक्त होऊ शकत नाही, सदैव बद्धच राहणार आहे। बरोबर आहे? हा झाला तर्क। म्हणून आत्म्याला देहाशी अभिन्न मानू शकत नाही। आत्मा देह आणि इंद्रियावरून भिन्न आहे असं मानावं लागतं। आणखी काय मानावं लागतं? देह करताय, आत्म्याला अकर्ता मानावं लागतो। देह भोगताय तर आत्म्याला काय मानावं लागतं? अभोक्ता मानावं लागतं। देह संसारी आहे तर आत्म्याला असंसारी मानायला लागतं। देह मध्यम परिमाणवाला आहे तर याला विभू परिमाणवाला मानावं लागतं। देह अनित्य आहे तर याला काय मानावं लागतंय? नित्य मानावं लागतंय। बरोबर आहे ना? म्हणून नेहमी चिंतन कसं करावं? मी त्या दिवशी तुम्हाला उदाहरण घेऊन समजावून सांगितलं की नाही? एका दारुड्या माणसाचं उदाहरण सांगितलं की नाही? की दारुड्या माणसाला त्याच्या भावानी निर्णय करायला सांगितला, पंचमंडळी बोलवतोय आणि ही एक रेष काढली आणि या रेषेच्या पलीकडे बाटली ठेवली आणि एक या बाजूला सगळे भाऊ बहिणी सगळे या बाजूला राहिले आणि त्या दारुड्याला सांगितलं की आता पंचाच्या समोर सांगून दे, तुला काय हवंय त्याला तू जाऊन पकड, मिठी मार, आम्हाला मिठी मारायची असेल तर आमच्या जवळ ये, आम्ही हात पसरतो तुला, आणि दारूला पकडायचं असेल तर दारूला पकड। तर तुम्हाला काय सांगितलं? त्याने दारूला पकडलं। मी दारू सोडू शकत नाही, मला माहिती आहे की दारू मला मारेल, मी मरेल, माझी बायको विधवा होईल, मुलं अनाथ होईल, पण मी काही करू शकत नाही, मी दारू पिऊनच मरणार असा त्याचा निश्चय आहे। मी तुमच्या हात धरू शकत नाही, मी तुमच्या पार्टीत येऊ शकत नाही असं कोणी सांगितलं? त्याने सांगितलं। मग काय करणार? त्याचं मरण निश्चित आहे ना, त्याचा नाश निश्चित आहे ना, त्याची बर्बादी निश्चितच आहे ना। तशाच तऱ्हेने संत सांगतात की निश्चय करा, ही लक्ष्मण रेखा आहे, हा देह आणि हा आहे परमात्मा। तुमचं नित्य नातं कोणाशी आहे तुम्ही निर्णय करा। अज्ञाना काळामध्ये मी देव आहे असंच आपण म्हणायचो ना, आणि देहाचे सगळे धर्म आपल्यावर ओढून घ्यायचो आणि सुखी दुःखी राग द्वेष लोभ मोह मद मत्सर हिंसा कामना या सगळे धर्म आपल्यावर घेऊन बसायचे। बरोबर आहे ना? आता संत शिकवतायत की असं तुम्ही करू नका, देह करताय, देह भोगताय, देह संसारी आहे, देह मध्यम परिमाणवाला आहे, देह जड आहे, आत्मा तुम्ही आत्मा आहात, तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही मी अकर्ता असं माना, मी अभोक्ता आहे असं माना, मी काय मी संसारी नाही आहे असं माना, माझा देह मला आधी व्याधी काही होत नाही, मी नित्य आहे, मी विभू आहे, मी व्यापक आहे, मी चैतन्य आहे, सच्चिदानंद आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, हे जे सांगितलंय ना हे आपल्या डोक्यामध्ये फिट करून बसून ठेवायचं, एकदम पक्का बसून ठेवायचं। सच्चिदानंद घन, मी
स्वरूप या स्वरूपाचा आहे, देह जड आहे, मी नाही. तर्क सांगितलं ना, तर मग तुमचा आत्मा मुक्तच आहे ना. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. हे जे तुकाराम महाराज समजावून सांगतात ना, ही वाक्य पाठ करून ठेवली पाहिजे ना. आणि हेच तर इथे सांगतायत ना. आणि याच्यावरूनच तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यावेळेला विचारसागर असेल नसेल, है ना. तो हे झालं त्वम पदार्था. त्वम पदार्थाचा त्वम पदार्थाविषयी जीव आणि ईश्वर मधील भेद आहे. हा भेदाचा बाधक तर्क. त्वम पदार्थ कसा आहे? त्वम पदार्थ जीवात्मा आहे. तो जीवात्मा कसा आहे? अकर्ता, अभोक्ता, चेतन, सत, चित, आनंद स्वरूप आणि काय असंसारी आहे, नित्य आहे. असं त्वम पदार्थाविषयी काय करायचं? चिंतन करायचं. तो देह आणि इंद्रियापेक्षा भिन्न आहे. अशा तऱ्हेचं आपण चिंतन करत, सतत चिंतन करत राहायचं. मग मोक्ष तुमच्या हाती काय? मुखी नाम हाती मोक्ष. काय तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात? मुखी नाम हाती मोक्ष हे सांगतात ना. तशा तऱ्हेने अशा तऱ्हे परमात्म्याचं चिंतन तुम्ही करत राहिला की मोक्ष तुमच्या जवळच आहे. मोक्ष तुमच्यापेक्षा भिन्न नाही आहे. तुम्ही मुक्तच आहेत. पण बळे झाला बद्ध. ज्ञानामुळे काय झालेलं आहे? बद्ध झालेला आहे. तुम्ही कधीही बद्ध नव्हता, आताही बद्ध नाही, भविष्यातही कधीही बद्ध होऊ शकणार नाही. तुमच्यासाठी भवसागर नाही, तुमच्यासाठी जनन मरण नाही. हे आपलं चिंतन राहिलं पाहिजे. हे जर चिंतन राहिले तर तुमची मुक्ती ही रोकडी आहे, हातात आहे. तुमच्या हातात नोटा आहेत या सगळ्या. बरोबर आहे. आता केवळ तत्पदार्थ, केवळ तत्पदार्थ म्हणजे जो ईश्वर है ना, तो शरीरधारी आहे का? सगुण आहे का? वैकुंठवासी आहे का? हे एक आहे ना. दुसरा, तो अशरीरी आहे का? निर्गुण आहे का? व्यापक आहे का? है ना. मग ईश्वराविषयी शरीरधारी आहे का अशरीरी आहे? सगुण आहे का निर्गुण आहे? तो वैकुंठ प्रदेशामध्ये राहणार आहे का व्यापक आहे? हे कशाविषयी? ईश्वराविषयी संशय असतात. तो जगताचा कर्ता आहे का कारणी आहे? काय तो जगताचा कर्ता आहे का कारणी आहे? निमित्त कारणी आहे की उपादान कारण पण आहे? कर्ता असलं तर जीव कर्ता असला तर तो कर्म जो करतो, परमात्मा जो कर्म करतो तो जीव सापेक्ष कर्म करतो की जीवन निरपेक्ष कर्म करतो? हे संशय आहेत. कुठले कुठले? परमात्म्याविषयी काय काय संशय आहे? परमात्मा म्हणजे जो ईश्वर आहे तो शरीरधारी आहे का अशरीरधारी? हे पहिला. दुसरा काय आहे? तो सगुण आहे का निर्गुण आहे? दोन. तिसरा, तो वैकुंठ आहे का विभू व्यापक आहे? हे झाले तीन प्रकारचे हे संशय. त्याच्यानंतर तो कर्ता भोक्ता आहे, कर्ता आणि भोक्ता आहे की नाही? हा, कर्ता असेल तर तो कर्म करतो, तर जीव सापेक्ष कर्म करतो का जीवन निरपेक्ष कर्म करतोय? त्याचं कर्म करतोय की जीवाचं कर्म कसं आहे त्याप्रमाणे कर्म करतोय? है ना. हे संशय आहेत. या संशय निवृत्तीसाठी मननच करावे. ते असे की केवळ तत्पदार्थ जो ईश्वर आहे तो मूळच्या स्वरूपाने अशरीरी, निरुपाधिक, निर्गुण आहे. कसा करावा लागेल? तो मूळच्या स्वरूपाने अशरीरी, निरुपाधिक, निर्गुण आहे. पण तरी पण काय करतो? तो शरीरधारी होऊन वैकुंठामध्ये राहतो. तो जगाचा कर्ताच आहे असं नाही, तर अभिन्न निमित्त उपादान कारणही आहे. तो जगाचा निमित्तही आहे आणि जगताचं उपादान कारण आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण असा शब्द वापरलेला आहे. काय शब्द वापरलेला आहे? अभिन्न निमित्त उपादान. जगाचा तो निमित्त कारण आहे आणि जगाचा तो उपादान कारणही आहे. अभिन्न
दोन्हीही तोच आहे, निमित्तही तोच आहे आणि काय ज्याच्यापासून जग बनलेलं आहे तोही तोच आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण हा शब्द वापरलेला आहे. म्हणून जगाचा ईश्वर हा अभिन्न निमित्त उपादान कारण असून प्राणी कर्म सापेक्ष करताय. ईश्वराविषयी काय म्हटलेलं आहे, निर्णय काय करायचा, ईश्वर हा प्रपंचाचा अभिन्न निमित्त उपादान कारण आहे आणि ईश्वर जर करता असेल तो प्राणी सापेक्ष कर्म करतो. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. खाली की फोन करा, ईश्वरच या जगाचा अभिन्न निमित्त उपादान कारण असून प्राणी कर्म सापेक्ष करतायत. प्राण्यांची जशी कर्म आहेत त्याप्रमाणे तो त्याला फळ देत असतो. प्राण्यांची जशी जशी कर्म आहे तशा तऱ्हेने तो त्याला फळ, पाप केलेलं असेल प्राण्याने तर ईश्वर त्याला स्वर्गात पाठवेल का, मला सांगा. आणि कशाने कोणी जर पुण्य केलेलं असेल तर तो त्याला नरकात पाठवेल का. एक ऋषी होता, तो एका झाडाखाली बसून काय करत होता, तपस्या करत होता. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 20 25 त्याची दाढी वाढली, केस वाढले, दुर्बळ झाला. तो वयाची 75 झाली, 80 झाली, 90 वर्ष झाली. तो त्याच्याजवळ रोज त्याचं दर्शन करायला वाघही यायचे, सिंहही यायचे, अस्वलही यायची. बाजूला तिथे जवळ बसायची थोडा वेळ. त्यांना खायला काहीतरी थोडंसं रोट्या बेट्या द्यायचा. पशु पक्षी ही त्या बाजूला जसे आपापल्याप्रमाणे त्या ठिकाणी यायचे. ज्यावेळेला अंतिम समय आला तेव्हा ईश्वराजवळ तो पोहोचला. तेव्हा त्याने ईश्वराला सांगितलं, ईश्वराने त्याचं स्वागत केलं आणि सांगितलं की या वैकुंठामध्ये या, राहायला या, आता चला तुम्ही तपस्या केलेली आहे. तो म्हणाला की मी वैकुंठामध्ये येईन, मी वैकुंठामध्ये येईन, पण माझ्याबरोबर वाघ सिंह पशु पक्षी ते पण तपस्या करत होते ना, येत होते, त्यांनाही तुम्ही प्रवेश दिला पाहिजे. आता विष्णू काय सांगेल, त्यांनाही माझ्या बरोबर घेत असाल तर मी वैकुंठात येतो. तुम्ही त्यांना जर घेणार नसाल तर मी वैकुंठात येणार नाही. आता काय सांगेल देव, काय सांगेल त्याला, हो तू तपस्या केलेली आहे म्हणून तुम्हाला वैकुंठाचा दरवाजा खुला आहे, पण या प्राण्यांना तेवढी काय अधिकार नाही आहे. प्राण्यांना काय वैकुंठामध्ये येता येणार नाही. बरोबर आहे ना. काय लक्षात येत आहे का तुम्हाला. प्राणी कर्म सापेक्ष ईश्वर करता आहे. प्राण्यांची जशी जशी कर्म बरी वाईट कर्म आहे त्याप्रमाणे तो काय आहे, जगाचा करता आहे ना. त्याने वैकुंठ बनवलंय, कोणासाठी बनवलेलं आहे, पुण्य कर्म करणाऱ्या लोकांसाठी वैकुंठ बनवलेलं आहे. बरोबर आहे ना. पण जे हिंसा करतात, मांस खातात, अशा लोकांसाठी वैकुंठ नाही आहे ना. तर वाघ सिंह पशु पक्षी असल्या लोकांना प्रवेश मिळणार नाही. आणि त्याचा हट होता की त्यांनी माझ्याबरोबर तपस्या केलेली आहे तर त्यांनाही प्रवेश दिला पाहिजे तुम्हाला. तर ईश्वर म्हणाला हे जमणार नाही, त्याचं नाही, तुला आम्ही प्रवेश देतो, ताबडतोब ये म्हणून. तो म्हणाला, हट्टी होता. म्हणजे त्याचा जीव कोणामध्ये, त्या वाघ सिंहामध्ये अडकला होता. हा प्रतिबंध झाला की नाही झाला है ना. हा प्रतिबंध त्याला वैकुंठाला पोचवून शकला नाही. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य काय, ईश्वर करता आहे की नाही करता आहे, ईश्वर करता आहे. मग ईश्वर करता जर असेल तर संशय का होतो. प्राणी कर्म निरपेक्ष स्वतंत्र करता है का, प्राणी कर्म सापेक्ष करता है. कसा आहे ईश्वर कसा आहे, सापेक्ष करता है, प्राणी कर्म सापेक्ष करता है कि प्राणी कर्म निरपेक्ष करता है.
हा प्रश्न होतो. तर त्याच्यावर काय सांगितलंय, ईश्वर हा प्राणी कर्म सापेक्ष करताय. तर ईश्वराविषयी चिंतन काय करायचं, ईश्वर हा जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे आणि तो प्राणी कर्म सापेक्ष करता आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर वैषम्य नैगृण्य दोषाचा संभव नाही असा तर्क करायचा. काय, जे प्राण्याला फळ मिळतंय है ना, त्याला कारण ईश्वर आहे का तुम्हीच आहेत? तुम्हाला जे बरे वाईट फळ मिळणार आहे याचे हे फळ देणारा कोण? ईश्वर. तो देणारा जर ईश्वर आहे तर तुम्हाला त्याची इच्छा स्वर्गात असेल तर स्वर्गात पाठवू शकतो का? नाही. तुमची कर्म स्वर्गात वैकुंठात जाण्यासारखी असतील तर तुम्हाला सांगेल हा तुमचा रस्ता आहे म्हणून. आणि तुमची कर्म वैकुंठात स्वर्गात जाण्यासारखी नसतील तर तुम्हाला वैकुंठाचं स्वर्गाचं द्वार बंद आहे. आणि तुमची कर्म पाप कर्मच असतील तर तुम्हाला नरकाचं द्वार उघडे, जावा तिकडे, ढकलून देणार तुम्ही, जावा तिकडे. हे लक्षात येत आहे का तुम्हाला? तर ईश्वर करता आहे की नाही याचं उत्तर काय आहे, है ना. मग आता पुढे संशय काय होणार की ईश्वर जो करता आहे प्राणी कर्मानुसार करता आहे की प्राणी कर्माचा संबंध न येता करताय? कसा आहे? हा, प्राणी कर्म सापेक्ष, त्याला काय म्हटलेलं आहे, प्राणी कर्म अनुसार, प्राणी कर्मानुसार फळ देणारा कर्म करणारा ईश्वर आहे. बरोबर आहे. आणि स्वतंत्र नाही, प्राणी कर्म निरपेक्ष नाही, है ना. म्हणून ईश्वर जरी फळ देणारा आहे तरी आपल्या कर्माचं ते फळ आहे. हे लक्षात येत आहे का तुम्हाला? काय, ईश्वर जरी फळ देणारा असला तरी ते फळ हे आपलं आहे, आपल्या कर्माचं फळ आहे. जे बरं असलं तरी ते आपलं आहे आणि वाईट असलं तरी ते आहे. त्याच्यामुळे देवाने बरं केलं नाही असं रडायचं नसतं, काय नसतं. बरोबर आहे ना. देवाने बरं केलं नाही असं रडायचं नसतं. बरोबर आहे. तर काय केलेलं, त्याला जसं त्याचं जसं कर्म आहे त्याप्रमाणे केलंय. त्याला जितकं आयुष्य द्यायचं तेवढं त्यानं दिलं आणि आता ज्या वेळेला त्याचं आयुष्य संपलं, ज्या क्षणाला आयुष्य संपलं त्या ठिकाणी चला घेऊन गेलं. बरोबर आहे ना. आणि त्या ठिकाणी जर पापाचं कर्म असेल तर ढकललं, तुम्हाला इकडे जावा, जावा तुम्ही तिकडे, तुमची लायकी तीच आहे. आणि जर पुण्याचं कर्म केलं असेल, नामजप वगैरे केलं असेल, कीर्तन केली असेल, दिंडीत गेला असेल, काय केलं असेल, या वैकुंठ हा तुमचा मार्ग आहे, तिकडे नका जाऊ, इकडे असं म्हणून सांगेल की नाही. निर्णय काय झाला? ईश्वर हा कसा आहे? हा, प्राणी कर्मानुसार कर्म करणारा आहे. आणखी पुढचं काय? अभिन्न, जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे हे पहिलं. आणि दुसरं, प्राणी कर्म सापेक्ष करताय. प्राणी कर्म सापेक्ष मानल्यानंतर आपल्या फळाचे आपणच करते आहोत, पण फळ देणारा कोण आहे? ईश्वर आहे. त्याच्यामुळे ईश्वरावर दोष येत नाही. ईश्वर निर्दय आहे, ईश्वर निर्घृण आहे. मी एवढं पुण्य केलं तरी मला असं कसं काय फळ दिलं, है ना. मी एवढं फळ केलं तरी मला कॅन्सर का झाला. मी एवढं देव 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 केलं तरी माझा मुलगा का वारला. या गोष्टी ज्या या खोट्या गोष्टी आहेत. देव असं काही नाही करत आहे. तुमची जशी कर्म आहे, त्या जीवाचं जसं कर्म आहे त्याप्रमाणे त्याला आयुष्य मिळालं, तुम्हाला आयुष्य मिळालं, तुम्हाला फळ मिळालं. जीवाचा त्याच्यामध्ये काही संबंध नाही. त्याच्यासाठी दोष कुठला येतो? वैषम्य, देवाजवळ विषमता आहे. नैगृण्य म्हणजे देवाला दया नाही, है ना. हा दोष ईश्वराला येत नाही, है ना. तुमच्या कर्माचे करते तुम्हीच आहात. तुम्ही जे कर्म केलेलं आहे
तशी तुम्हाला फळं मिळतील. हा, कर्माची तर तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती. बरोबर आहे ना. हिचं तुकाराम महाराज म्हणतात तर पाप आणि पाप हे पण कर्म आहे, पुण्य हे पण कर्म आहे. पण ते कर्माचे संस्कार अंतःकरणामध्ये पाप रूपाने पुण्य रूपाने राहतात. पण ती कर्माशीच त्याचा संबंध आहे. पाप पुण्य तुझ्या हातामध्ये आहे. पुण्य कर्म करणं तुझ्या हातामध्ये, पाप कर्म करणं तुझ्या हातामध्ये. आणि पापाचं फळ भोगण्याचा अधिकारी देखील तू आहे आणि पुण्याचं फळ देखील भोगण्याचा अधिकारी तूच आहे. इथे देवाचा काहीही संबंध नाही. पण फळ देणारा कोण आहे? देवच आहे. तू तिकडे जा, तू तिकडे जा, आहे ना. तेव्हा देवा तू माझं बरं केलं नाही, या ज्या बाया रडतात त्या चुकीच्या गोष्टी आहे. ते चुकीचं रडणं आहे ना. देवाला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही. माझ्या कर्मानुसार मला माझं बोट कापलं तर त्याला कोण जबाबदार आहे? देव जबाबदार आहे का? मी जबाबदार आहे ना. अरे भाजी चिरताना, भाजी कापताना, वांगी कापताना, ठीक आहे ना, तुम्ही इकडे कोण टोपलं, हे आता काय करतोय? बोट कापणार नाही तर काय करणार? तुझंच कर्म आहे ना. तू जे कर्म करतोय ते लक्ष देऊन कर्म कर ना, है ना. याला जबाबदार कोण? देव नाही, आपण जबाबदार. हे लक्षात आलं. ईश्वराविषयी तर्करूप काय करायचं, चिंतन कसं करायचं? जीव ईश्वर जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे आणि जीव सापेक्ष काय करता, जीव सापेक्ष करता आहे. अशा तऱ्हेचं चिंतन करायचं. त्याच्यामुळे वैषम्य निर्गुण्य दोष देवावर येत नाही असे तर्करूप मननद्वारा जाणून तसा निश्चय करावा. काय निश्चय करायचा? निश्चय काय करायचा? जे मनन केलंय तोच निश्चय ना. ईश्वर जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे, हे पहिला निश्चय. दुसरा निश्चय नाही, जीव परमात्मा ईश्वर करता आहे पण जीव सापेक्ष, जीव कर्म सापेक्ष करता आहे. त्याच्यामुळे परमेश्वरावर कधी ईश्वराला कधीही दोष द्यायचा नाही. देवा तू माझं बरं केलं नाही, हे मूर्खाचं लक्षण आहे. काय कोणाचं लक्षण आहे? हे मूर्खाचं आहे. त्याने संतांना समजलेलं नाही, कीर्तनं ऐकली नाहीत, काहीच नाही त्याने केलेलं. देव कोणाचंही बरं वाईट करत नाही. आपली कर्मच बरं वाईट आपलं करतात. आपणच आपले बंधू आहोत आणि आपणच आपले कोण आहेत? शत्रू आहोत. तर आता उपरिनिर्दिष्ट रीतीने तर्करूप मनन केले असता विचारसागर किती वेळेला वाचावा लागेल? मरेपर्यंत. जेवढा काय येईल. विसरतो ना आपण संसारामध्ये. नातरुंड आली, पत्रुंड आली, आणखी काय आलं, बहिणी आल्या, मावश्या आल्या, आत्या आल्या, सासूबाई आली, बहीणबाई आली की आपण या सगळ्या गोष्टी विसरतो ना पाहुणचारामध्ये सगळ्या. म्हणून पुन्हा पुन्हा बसावं लागतं, चिंतन करावं लागतं. पुन्हा अरे हो, या आपण शिकलेलो जाणतोय, आपणाला समजतंय, पण विसरतो आपण संसारामध्ये विसरतो. तर उपनिर्दिष्ट रीतीने तर्करूप मनन केले असता केवळ त्वमपदार्थ विषयक आणि केवळ तत्पदार्थ विषयक प्रमेय संशयाची निवृत्ती होऊन मग जीवेश्वरातील भेद कल्पित असल्याचा निश्चय झाला असता. तत्पदार्थ अभिन्नत्व त्वमपदार्थ विषयक संशयाची निवृत्ती सहज होते व जीव ब्रह्म ऐक्य निश्चय होतो. कशाचा निश्चय केला पाहिजे? जीव आणि ब्रह्म, जीव आणि परमात्मा यांच्या काय हे एकच आहेत, हे भिन्न नाहीत. मग भिन्नता कशी दिसते? उपाधीमुळे. हे लक्षात ठेवा. भेद औपाधिक आहे आणि वास्तव काय? परमार्थ काय? परमार्थ काय? जीव ईश्वरापेक्षा, परमात्म्यापेक्षा, ब्रह्मापेक्षा भिन्न नाही. जीव आणि ईश्वरामध्ये एकताच आहे, भिन्नता नाही. मगाशी सांगितलं ना,
आपण या मध्य जागी अशा तऱ्हेने उभा आहे. या ठिकाणी कोण आहे? देह आहे. आणि या ठिकाणी कोण आहे? परमात्मा आहे ना. आपली नाळ वास्तुता कोणाशी जुळलेली आहे? परमात्म्याशी जुळलेली आहे. आपण परमात्मा स्वरूपच आहोत. पण संसारामधल्या भ्रमामध्ये आपण आपली नाळ कोणाशी जुळवू पाहतोय? देहाशी जुळवू पाहतोय. देहाशी जुळवू पाहतो, त्याचे परिणाम काय? त्याचा दंड काय? आपण जन्म मरणवाले बनतो, आपण मर्त्य बनतो, आपणाला भवसागर येतो, आपण बद्ध स्वतःला मानतो आणि याच्यातून आपली सुटका झाली पाहिजे म्हणून आपण म्हणत जातो. आणि हे सगळं कशामुळे? अज्ञानामुळे. काय? न जाणण्यामुळे. आपली नाळ परमेश्वराशी जुळलेली आहे. आपला साक्षात संबंध परमात्म्याशी आहे. आपलं नातं साक्षात परमेश्वराशी आहे हे आपण विसरून जातो आणि आपलं नातं देहाशी आहे हे मानून बसतो. हे जर तुम्ही मानून बसणार असाल तर त्याचा दंड तुम्हाला भोगावा लागेल. काय? याचा दंड मान. चुकीचं तुम्ही आपणार. तुम्ही सज्जन असताना तुम्ही मी चोर आहे, मी चोर आहे असं जप करायला लागलं तर तुम्हाला काय करायला लागतं? अरे तू स्वतःला चोर मानतोय, मग जेलमध्ये टाका त्याला. मग जेलमध्ये तुम्हाला कोणी तुमची चुगली केली PSI कडे, इन्स्पेक्टरकडे, आणि तुम्हाला जेल झाली तर त्याला कारण कोण आहे? तुम्ही जप काय केलात? मी चोर आहे, मी चोर आहे, मी चोर आहे, मी चोर आहे. तसाच आणखी काय जप होतो? मी पापी आहे, मी पापी आहे, मी पापी आहे. आणखी काय जप होतो? मी दीन आहे, मी दीन आहे, मी दीन आहे. आणखी काय होतं? मी दुर्बळ आहे, मी दुर्बळ आहे, दुर्बळ आहे. हे सगळे जप आपण आयुष्यभर करत असतो. मला काहीच अधिकार नाही, मला काहीच साधन नाही, मला काहीच सत्ता नाही, मला काहीच किंमत नाही, हे आपल्या आयुष्यभर जप असतात की नाही? हे जप का? तुमचं स्वतःचं वैभव तुम्ही विसरल्यामुळे तुमच्यामधलं दारिद्र्य, दुर्बलता आहे. हो, ज्याच्या घरामध्ये आहे ना, त्याच्या पणजोबाने मटक्यामध्ये सोन्याची नाणी गाडून ठेवलेली आहे ना. तर या पठ्ठ्याने काय केलं? त्याच्यावर खडी आणि हे सगळं कोबा बांधून वर टाईल बिल मानून ठेवली आणि त्या मडक्यावरून रोज फिरतोय, जातोय, रोज कितीतरी रोज फिरून जातोय, येतोय. पण स्वतःला काय म्हणतोय? 2 लाख रुपये मिळालं असतं, काहीतरी दुकान, किराणा दुकान वगैरे काढलं असतं, असं म्हणतो की नाही? ही दरिद्रता आहे. ही कशामुळे आहे? अज्ञानामुळे. त्याच्या घरातच स्वतःच्या पंजाने काय केलेलं आहे? सोन्याची नाण्याचं एवढा घडा भरून ठेवलेला आहे. ह्याला माहित नाही म्हणून ह्या स्वतःला काय म्हणतोय? दरिद्री म्हणतात है ना. याचे संकल्प पुरेच होत नाही. देव मला काहीच देत. अरे देवाने तुला दिलेला आहे, शोधून काढ, समजून घे, मग कळेल त्याला है ना. त्याला कळत नाही म्हणतो दरिद्री आहे. व्यवहारामध्ये तसंच काय? आपली नाळ ईश्वराशी आहे हे आपणाला कळत नसल्यामुळे आपण काय असतो? सुखी, दुःखी, रोगट, दीन, दुबळे, जे काय असतील सगळे दोष जितके आहेत तितके देहाचे दोष आहेत. आणि हे सगळे देहाचे दोष आपणाला येऊन लागतात आपण निर्दोष असताना देखील. लक्षात येत आहे का? याला कारण कोण? दुसरा कोणी आहे का? नाही. हा दंड कशामुळे मला भोगावा लागतोय? हा दंड माझ्या अज्ञानामुळे मला भोगावा लागतो. मग अज्ञान कशामुळे? ते संसारामध्ये तू एवढं रमून गेलाय किंवा तू एवढी रमून गेलेली आहेस की साधू संतांजवळ तुला जावंच वाटत नाही है ना. आणि गेलं तर काय? एक किलोभर सफरचंद घेऊन 100 रुपयाची त्याला देणार, नमस्कार करणार, आली परत. मग ते काय उपयोग आहे त्याचा? अरे साधूचा जो खरा फायदा आहे ना, तो फायदा तुम्ही घेतला पाहिजे ना. तो फायदा हा आहे. काय फायदा आहे? आपलं स्वतःचं स्वरूप समजण्यासाठी साधू बरोबर चर्चा केली पाहिजे, साधूचं ऐकलं पाहिजे, शास्त्राची पुस्तकं वाचत बसली पाहिजे. आणि ती किती वेळेला? 1, 2, 3, 4 वेळेला नाही, मरेपर्यंत ही काय करत बसली पाहिजे, वाचत बसली पाहिजे. एकदा बसलं तर समजायला लागतं, हा बरोबर आहे. पण आपण त्या घोळामध्ये विसरून जातो ना. त्याचं काय करणार है ना. त्या घोळामध्ये विसरून जातो. सगळ्यांची तीच अडचण आहे ना. म्हणून काय करतात? हे शास्त्र काय करतं? कोणाला वाचवतं?
साधकालाही वाचवतं आणि सांगणाऱ्याला ऐकणाऱ्यालाही वाचवतं आणि काय सांगणाऱ्यालाही वाचवतं, दोघांनाही वाचवणं. असं म्हणून काय करताय, हे उभय लाभ करणार आहे. कसं आहे शास्त्र, कसं असतं, उभय लाभ करणार. उभय लाभ करणार म्हणजे वक्ता श्रोता दोघांचाही काय करणार, लाभ करणार. याच्याविषयी काहीतरी ज्ञानेश्वर महाराजांची उभी असेल बघा तुम्ही. बरोबर आहे का, त्याचा अर्थ तोच आहे ना जो मी सांगितला तो. ही ज्ञानेश्वरी तुम्ही वाचलीत तर ती तुमच्या कानामध्ये गेल्यानंतर तुमचीही मुक्ती होईल आणि मी बोललो म्हणून माझीही मुक्ती होऊन जाईल. दोघांचीही काय अर्थ तुमच्या लक्षामध्ये आल्यानंतर दोघांचीही मुक्ती होते. तर हे कायमचं असं चालत राहतं आणि हेच खरं आहे, बाकीचं सगळं व्यर्थ आहे. हे दगड धोंडे हे काय जे आहे ना सगळं, हे सगळं व्यर्थ आहे. हे करतो आपण, है ना, करतो आपण, तरी पण बोललं का पाहिजे, व्यर्थ आहे. आपल्याशी जप काय केलं पाहिजे, हे व्यर्थ आहे. करतोय पण व्यर्थ आहे, करावं लागतंय पण व्यर्थ आहे, करावं लागतं पण व्यर्थ आहे. हे असा जप आपण केला पाहिजे. हे आपणाला शिकवलं जात आहे. हात धरून पंतोजी जशा तऱ्हेने विद्यार्थ्याला पाठीवर लिहायला अ ब क ड शिकवतो ना, अभंग आहे, त्याप्रमाणे इथे सुद्धा काय हे शास्त्राविषयी शिकवणं आहे. चला, तर जीव आणि ब्रह्म ऐक्याचा निश्चय होतो. काय केला पाहिजे, कसाचा निश्चय केला पाहिजे. निश्चय कसा लागे, मी देह नाही, माझा संबंध ब्रह्माशी आहे आणि मी ब्रह्म स्वरूप आहे, अशा तऱ्हेने आपल्याशी निश्चय केला पाहिजे. असा तऱ्हेचा निश्चय होईल कधी, जे त्वम पदार्थ आहे म्हटलं म्हणजे जीवात्म्याविषयी जे संशय आहेत, हे संशयाचं निराकरण तुम्ही केलं तर, आणि ईश्वराविषयी जे संशय आहेत, संदेह आहेत, त्यांचं तुम्ही निराकरण केलं तर, हे ना, ईश्वराविषयी संशयाचं निराकरण करण्यासाठी काय तुम्हाला जप, कसला जप करायला सांगितलं, ईश्वर प्रपंचाचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे, है ना, आणि ईश्वर हा प्राणी सापेक्ष करता आहे, हे मनन करायला सांगितलं ना. आणि जीवाविषयी काय मनन करायला सांगितलं, त्वम पदार्थाविषयी. जीवात्मा हा देहाशी भिन्न आहे, तो विभू आहे, तो व्यापक आहे, तो अकर्ता आहे, तो अभोक्ता आहे आणि परब्रह्माशी त्याचा संबंध आहे. अशा तऱ्हेने हे चिंतन, दोघांविषयी हे चिंतन करत राहिलं तरच तुम्हाला काय होईल, मी जीवात्मा जरी असलो तरी माझा संबंध, माझं ऐक्य परब्रह्माशीच आहे, परमात्म्याशीच माझं ऐक्य आहे आणि माझा या देहाशी काहीही संबंध नाही. तो देह मरो, जळो, त्याला माती हो, त्याची राख हो, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. इतक्या हट्टाला पेटला पाहिजे माणसाने, इतक्या हट्टाला पेटलं पाहिजे माणसाने. पुढे तेव्हा जीव ब्रह्म ऐक्य निश्चय होतो. याशिवाय स्वगत, सजातीय, विजातीय भेद आणि देश, काल, वस्तुभेद असा 6 प्रकारचा भेद देखील अखंड ब्रह्मस्वरूपी संभवत नाही. तो कसा संभवत नाही याविषयी मननात्मक विचार करू. पहिले किती प्रकारचा भेद सांगितला, पहिल्यांदा तुम्हाला किती प्रकारचा भेद शिकवला, 5. कुठले, त्रिकोण, वर परमात्मा ना, जीवात्मा है ना, जीव आणि काय जड पदार्थ है ना, तो जड आणि परमात्म्यामध्ये भेद आहे, जीव आणि परमात्मा ईश्वरामध्ये भेद आहे, आणि जीवी आणि जडामध्ये भेद आहे, मग जडामध्ये भेद आहे, आणि जडामध्ये भेद आहे, आणि जीवामध्ये भेद आहे. 5 प्रकारचा भेद सांगितला आणि हे सगळे भेद औपाधिक आहे म्हणून ते खोटे आहेत. आणि काय झालं, या सगळ्यांचं काय ऐक्य आहे, कोणाशी ऐक्य आहे, परमात्म्याशी ऐक्य. हे 5 प्रकारचे भेद सांगितले. आता काय सांगतात, 6 प्रकारचे भेद सांगतात. याशिवाय स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद,
हे 3 भेद, 1, 2, 3 लिहावर क्रमांक. आणि नंतर देशीय भेद, कालीय भेद आणि वस्तुभेद 6 प्रकारचा भेद देखील अखंड ब्रह्मस्वरूपी संभव नाही. ब्रह्मस्वरूपाशी हा 6 प्रकारचा काय स्वगत भेद, ब्रह्मामध्ये स्वतःमध्ये भेद असू शकत नाही. ब्रह्मासारखा दुसरं कोणी जातीय असू शकत नाही. ब्रह्मापेक्षा वेगळा जातीवाला दुसरा कोणी असू शकत नाही. याला स्वगत, हे बघा, हे तुम्हाला दिसतंय का? याला त्याचं नाव काय? पंखा. पण हे खोलता येतं की नाही? याचा जो फिरणारा पाता आहे ना, हे पातं वेगळं होऊ शकतं की नाही? याला म्हणतात स्वगत भेद. काय म्हणतात? याला म्हणतात स्वगत भेद. बरोबर सांगणार आहोत इथे, पण थोडक्यात सांगतो. याला म्हणतात स्वगत भेद. तर माझा हात, पाय, ओठ, नाक, डोळे हे माझ्यामधले भेद आहे. बरोबर ना? याला काय म्हणायचं? स्वगत भेद. बरोबर ना? मी मनुष्य जातीचा आहे, तर तुम्ही मनुष्य जातीचा आहे. याला काय म्हणायचं? सजातीय भेद. पण वाघ मनुष्य जातीपेक्षा वेगळा आहे की नाही? तर वाघ हा काय झाला? माझ्यापेक्षा का विजातीय भेद झाला. स्वगत, सजातीय, विजातीय भेद हे समजलं की नाही? भेद समजलं काय हे ना? हात, पाय हे माझे भिन्न भिन्न आहेत ना. हातापेक्षा पाय वेगळा आहे, पायापेक्षा काय डोळे वेगळे आहेत, डोळ्यापेक्षा डोकं वेगळं आहे, डोकापेक्षा नाक वेगळं आहे, ओठ वेगळं आहे, सगळं वेगळं आहे ना. याला काय म्हणतात? स्वगत भेद है ना. आणि समान जातीमध्ये एक राम आणि एक रामहरी नावाचा आणि रतनहरी है ना. तर हे दोन्ही माणसं झाली की नाही? पण हे काय? ह्या दोघांमध्ये भेद आहे की नाही? आहे. मग कुठला भेद आहे तो? सजातीय भेद आहे ना. पण मी आणि इथे असलेलं उंदीर किंवा मांजर याच्यामध्ये भेद आहे की नाही? मग याला काय म्हणायचं? बस समजून घेतलं ना. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद हे भेद सुद्धा ब्रह्मामध्ये संभवत नाही. स्वगत भेद कधी संभवेल? माझे अवयव असेल तर स्वगत भेद संभवेल. बरोबर आहे. तर माझ्यासारखा ब्रह्मामध्ये अवयव आहेत का? ब्रह्मामध्ये अवयव मानाल का? नाही. बरोबर आहे ना. मग स्वगत भेद ब्रह्मामध्ये नाही आहे. ब्रह्मासारखा दुसरा कोणी असेल तर सजातीय भेद होऊन जाईल है ना. ब्रह्मासारखा दुसरं ब्रह्म असेल तर सजातीय भेद होते. पण काय म्हटलं? एकमेव अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. एकच ब्रह्म आहे अशा तऱ्हेने म्हटलेलं आहे. मग त्याच्यामुळे सजातीय भेद पण ब्रह्मामध्ये नाही. बरं, विजातीय भेद तरी हे ब्रह्म आणि दुसरं असं कसं? ते ब्रह्म तिकडे असेल आणि हे पदार्थ इतके आहेत, तर विजातीय भेद झाले नाही का? अरे याला कोण मानतोय? याला काय किंमत आहे? याची कोण गिनती करतोय? ह्याच्यावर काय शिका मारलेला आहे? काय शिका मारलेला आहे? मिथ्या है ना. मिथ्या मानलेला आहे ना. त्याच्यामुळे ब्रह्म हे चैतन्य स्वरूप आहे आणि हे जड स्वरूप आहे, तर हे विजातीय होतील. पण यांना किंमतच नाही ना, याची गणतीच नाही ना. हो, कुठल्या नोटाची गणती होती? नाही नाही, शाबूत नोटाची ना. फाटक्या नोटाची गणती होते का? बाजूला काढून टाकतात की नाही? तशाच तऱ्हेने गणती कोणाची होईल? जे चैतन्य आहे ती गणती हो है ना. मग गणती कोणाची झाली? जीवात्म्यामध्ये. जीवात्म्याशी गणती झाली आणि ती गणती होऊन काय केलं? त्याला काय एक रूपच बनवून टाकलं. कोणाशी? ब्रह्माबरोबर एक रूपच बनवून टाकलं. मग आता सजातीय कोण राहिला का? नाही. पण विजातीय कोण राहिला का? अवजड पदार्थ आहेत की. त्याला तुम्ही काय म्हणाल? त्याच्यावर तर मिथ्या मारलेला आहे. आणि ब्रह्माविषयी निर्णय काय केला? एकम एव अद्वितीय. काय ब्रह्म आहे? हे एक आहे, एव एकच आहे आणि अद्वितीय, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही है ना.
मग त्याच्यामुळे ब्रह्मामध्ये काय झालं? स्वगत भेद नाहीत. स्वगत भेद का नाही? कारण अवयव नाहीत, निरवयव आहे. स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, कारण त्याच्यासारखं दुसरं चैतन्य कोणी नाही. तुम्ही म्हणाल आम्ही चैतन्य आहोत की? जीवात्मा चैतन्य आहे का? ती जीवात्मा कोणाशी त्याच्यात एकजूट केलेली आहे? कोणाशी? ब्रह्मचैतन्याशी. चैतन्य चैतन्य एक झालेलं आहे ना. चित्त चैतन्य पडली मिठी असं है ना. होय ना. चित्त चैतन्य पडता मिठी होईल हरिरूप अवघी सृष्टी. अवघी दृष्टी, दृष्टी हरिरूप होते ना. तुकाराम महाराजांनी किती सुंदर बोललेलं आहे, किती सुंदर बोललेलं आहे ना. मिठी सृष्टी ना, दृष्टी सृष्टी, अवघी सृष्टी हरिमय होऊन जाते ना. चित्त चैतन्य पडली, या चित्ताची म्हणजे जीवात्म्याची त्या परमात्म रूप चैतन्याशी मिठी पडतात. ही सृष्टी राहतच नाही, तुमच्यासाठी सृष्टी राहत नाही. अवघी काम सृष्टी हरिरूप तुम्हाला दिसायला लागते हे ना. याचं सुंदर वर्णन काय आहे? संतांनी केलेलं आहे, म्हणूनच संतांना संत मानलं जात आहे ना. ही किती जड आणि क्लिष्ट आहे की नाही. पण ते हे समजलं तर आपल्याला संतांच्या गोष्टी समजायला समजू शकतो. चित्त चैतन्य पडता मिठी हरिरूप झाली सृष्टी. हे कसं काय वाटतं की नाही? मनात संशय येतो की नाही? पण हे तुम्हाला याच वेळेला करेल की ज्या वेळेला सगळ्या सृष्टीवर मिथ्यात्व तुम्ही शिक्का माराल की सृष्टी रूपाने सगळे पदार्थ काय आहे? मिथ्या आहेत. पण ईश्वर रूपाने सगळे पदार्थ ईश्वर रूप आहेत, परमात्म रूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. बरोबर आहे. चला आता याविषयी स्वगत, सजातीय, विजातीय आणि देश काल वस्तुभेद असा 6 प्रकारचा भेद देखील अखंड ब्रह्मस्वरूपी संभवत नाही. तो कसा संभवत नाही याविषयी मननात्मक विचार करू, मनन करू आपण या ठिकाणी, तर्काने जाणून घेऊ. स्वगत भेद. आता हे स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद तुम्हाला थोडक्यामध्ये समजावून सांगितलं. आता हे तपशिलात समजूया. पदार्थाच्या स्वरूप अंतर्गत अवयव भेदा स्वगत भेद म्हणतात. अधोरेखा करा. क्या पदार्थाच्या स्वरूपामध्ये जो अवयव असतात त्या अवयवामध्ये भेद असतात त्याला स्वगत भेद म्हणतात. तो स्वगत भेद कोणामध्ये असेल? अरे ज्याच्यामध्ये अवयव असतील त्याच्यामध्ये ना. काय स्वगत भेद कोणामध्ये असेल? अवयव असतील. ब्रह्म तुमचं सावयव आहे का? ब्रह्मात अवयव आहे का? नाही, निरवयव आहे ना. अवयव झाला की त्याचा जन्म झाला, आणि जन्म झाला की जातसई ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतच ठरलेला आहे ना. है ना. तुम्ही जन्म झाला म्हटलं का मृत्यू आहे, मृत्यू झाला म्हटलं का जन्म झाला. पण असं जन्म मरणार आपलं ब्रह्म आहे का? राम जयंती साजरी करता, कृष्ण जयंती, दत्त जयंती, हनुमान जयंती, या सगळ्या जयंत्या तुम्ही साजऱ्या करताना, पण ब्रह्म जयंती कधी साजरी करतात? लोक गीता जयंती पण साजरी करतात है ना. पण ब्रह्म जयंती कधी? अरे ब्रह्म जयंती साजरी करणं म्हणजे मूर्खपणा. ब्रह्माचा कधी जन्मच होत नाही. त्याचा तुम्ही अजन्माला तुम्ही जन्म दिला म्हणजे मग कसं काय? स्वगत भेद सावयव पदार्थात असतो. अधोरेखा करा. अर्थात जे पदार्थ उत्पन्न होणारे असतात ते सावयव असतात. ब्रह्म हे अनादी उत्पत्ती रहित आहेत. ते कोणाचेही कार्य नाही व कोणाचेही कारण नाही है ना. तुगा म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले न हो. काय म्हणतात तुकाराम महाराज? काय म्हणतात? तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले न हो. कोणाकडून तरी आम्ही झालेलो आहेत असे नाही आहेत हे ना. हे कोण म्हणतात? तुकाराम महाराज. कोणाला म्हणतात? स्वतःला म्हणतात. कधी म्हणू शकतील हे?
ब्रह्माशी एकरूप झाले असतील तरच मग असे ढेकर येतील ना, है ना. ब्रह्मामृत पान केल्यानंतर असे ढेकर येतात. बरं का, कसे ढेकर येतात? हा, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आयते केले न हो. कोणाचं आयते रेडीमेड म्हणतात ना, है ना. तशांतरे आम्ही आयते आहोत आणि आमचा जन्मदाता कोणी नाही. हे असे ढेकर केवळ ब्रह्मामृत पान केल्यानंतरच येऊ शकतात. सामान्य माणसाला असे ढेकर येणार नाही. बरोबर आहे. ब्रह्म हे अनादी उत्पत्ती रहित आहे. ते कोणाचे कार्य नाही आणि कोणाचे कारण नाही. अधोरेखा करा, याचं चिंतन व्हायला पाहिजे, है ना. न तस्य कार्यम करणम च विद्यते, ही श्रुती आहे, वेदवाक्य आहे. म्हणून ब्रह्म सावयव नसून अनुत्पन्न स्वरूपाचे निरवय निरंश नित्य सिद्ध होण्यात ब्रह्मस्वरूपात स्वगत भेद संभवत नाही, है ना. ब्रह्मामध्ये स्वगत भेद मानता येत नाही. का मानता येत नाही? स्वगत भेद कोणामध्ये असतात? सावयव पदार्थामध्ये असतात. ब्रह्म तुम्हाला सावयव हवाय का निरवयव हवाय, है ना. का? सावयव पदार्थांचे सगळे भोग तुम्ही अनुभवले का नाही? भोगले, अनुभवले ना. काय? जो जो सावयव आहे तो जन्माला येतो आणि एक दिवस काय होऊ बिटून जाऊन मरून जातो, जीर्ण होऊन मरून जातो. हा त्याला जे दंड आहे हा कशामुळे? स्वतःला सावयव मानल्यामुळे. बरोबर आहे ना. जो सावयव आहे तो जन्माला येणार आणि मरणार, है ना. उत्पन्न होणार, जीर्ण होणार आणि एक दिवस काय होणार आहे? नष्ट होणार. कोण? सावयव पदार्थ. कोण? सावयव पदार्थामध्ये हे आहे. ब्रह्म तुम्हाला असं पाहिजे का? असं विचारलं म्हणणं नको. कारण सावयव पदार्थांचा सगळा अनुभव आम्ही घेतलेला आहे. म्हणून ब्रह्म आम्हाला नको. आम्ही ज्याला मानायला तयार आहोत तो आमच्यासारखा नको आहे, है ना. मी जर तुमच्यासारखा, है ना, एक लेकरू घेऊन इथे घेऊन तुमच्या समोर आलो असतो, है ना, आणि ही माझी आहे असं म्हणून सांगितलं असतं तर तुम्ही मला काय नमस्कार केलं असतं काय? तर सांगायचंच झालं तर काय सांगतो, नमस्कार केला असतं का? तर मी वेगळा आहे ना, मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे म्हणून तुम्ही मला नमस्कार करतात. येताना काहीतरी जे मिळेल ते घेऊन येतात, कारण वेगळेपणा आहे म्हणून, है ना. तर मग जो ब्रह्म आहे, जो ईश्वर आहे, जो परमात्मा ज्याला तुम्ही मानणार आहे तो तुमच्यासारखाच असला पाहिजे का? मग तो माझ्यासारखाच असला पाहिजे. ती मूर्खपणा आहे की नाही, है ना. मी खातो तर देवानेही खाल्लं पाहिजे, मी पितो तर देवानेही पिलं पाहिजे, तर मी आणखी करतो तर देवानेही ते केलं पाहिजे का? है ना. तर हे सगळे दोष, आपले दोष, सावयव होण्यामुळे येणारे सगळे दोष हे देवावर लागू शकतात. म्हणून देवाला काय म्हणू शकतो? तू कसा यार पण आमच्यासारखा नस. कसं म्हणायचं? तू कसा यार पण आमच्यासारखा नस. बरोबर आहे ना. आमच्यासारखा तू असू नकोस. तू आमच्यासारखा झालास तर मग आम्हाला काही, तुला काही मान राहणार नाही. गावातलाच महाराज झाला तर तो कोण? तो पारल्या. कोण? तो कोण? पारल्या, है ना. आणि दुसऱ्या गावातून आला तर दुसऱ्या गावाला कीर्तन करायचं. प्रल्हाद महाराज शास्त्री, है ना. हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज शास्त्री सगळेजण म्हणणार की नाही? का? तो आपल्या गावचा नाही आहे म्हणून. लक्षात येतोय? तो परगावाच्या याला काय मान असतो, गावातलं काय? गावातलं हो. कोंबडी देखील घरची असली तर दाल बराबर म्हणतात की काय म्हणतात? घरची असली तर दाल बराबर म्हणतात. आणि बाहेरून विकत घ्यायची असेल तर त्याचे किती किलोवर त्याचा भाव असतो. आता तर विठ्ठल विठ्ठल म्हणावं लागतं.
हे ना. तर सांगण्याचं तात्पर्य काय की आपला जो देव आहे हा आपला सारखाच करता भोगता असा खाणारा पिणारा आणखी काय काय करणारा असा पाहिजे का? नाही पाहिजे. तर तो कसा पाहिजे? तो नित्य मुक्त सर्वज्ञ अशा तऱ्हेचा पाहिजे. मग त्याला सावयव मानता येणार नाही. सावयव खाणारा पिणारा भंग होणारा नष्ट होणारा जन्माला येणारा अशा तऱ्हेचाच असतो. देवाला तसं मानलं तर देव देखील काय होणार आहे? देव देखील तुमच्यासारखाच होऊन जाईल है ना. मग असा देव कोणाला काय कामाचा आहे? असा देव काय कामाचा नाही आहे. म्हणून देवाला काय म्हटलंय? देव ईश्वर तत्व हे सावयव तत्व नाही. ईश्वरामध्ये स्वगत भेद नाही. सावयव स्वगत भेद कोणामध्ये असतात? जी वस्तू सावयव आहे त्याच्यामध्येच स्वगत भेद असतात. ईश्वर सावयव नाही आहे, ब्रह्मतत्व सावयव नाही आहे म्हणून त्याच्यामध्ये स्वगत भेद नाही आहे. बरोबर आहे. स्वगत भेद ब्रह्मामध्ये स्वगत भेद असू शकत नाही. अब सजातीय भेदाविषयी विचार करूया है ना. वेळ आहे ना अजून? हा. सजातीय भेद. सजातीय भेद का? सजातीय 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 मतलब समान जातीय ना, म्हणजे जातीवाला ना. बंधारी बंधारी मराठा मराठा है ना, है ना, असंच ना. तर दोन समान जातीय पदार्थाच्या स्वरूपातील भेदास सजातीय भेद म्हणतात. अधोरेखा करा. दोन समान जातीय पदार्थाच्या स्वरूपातील भेदास सजातीय भेद असे म्हणतात. है ना. आपण वंजारी अनेक आहेत ना, मग वंजारींची जाती बनली है ना. मराठे अनेक आहेत ना, मग मराठ्यांची जाती बनते. ब्राह्मण अनेक आहे ना, मग ब्राह्मणांची जाती बनते. कोणाची जाती बनते? अनेकाची जाती बनते. कोणाची? जे अनेक असतील तर त्याच्यामध्ये तो त्या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे असं म्हटलं जातं. ब्रह्म एक आहे की अनेक आहे? एक आहे. मग त्याची जाती कशी? एकाची जाती नसते ना, एकच ना, त्याची जाती नाही. जाती कोणाची असते? अनेकाची जाती. बरोबर आहे ना. अनेकाची जाती जर असेल तर एकाची जाती नाही. ब्रह्माविषयी काय म्हटलेलं आहे? एकम एव अद्वितीयम ब्रह्म असं म्हटलेलं आहे. ते बघा, ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. ब्रह्माच्या जातीचा ब्रह्माची जाती म्हटले ब्रह्म पारमार्थिक सत्तावाला आहे ना. मग पारमार्थिक सत्तावाला ब्रह्माशिवाय दुसरं कोण आहे? कोणी नाही ना, मानत नाही ना. काय पारमार्थिक सत्यवाला दुसरा कोण होईल तर त्यांच्यामध्येच भांडण होईल आणि जग उलटेच पालट होईल. या पृथ्वीला एक ईश्वर इकडे खेचल, दुसरा ईश्वर इकडे खेचल. मग त्या पृथ्वीची काय गती होईल सांगा बरं. त्याच्यामुळे असं काही मानू शकत नाही. जो परमात्मा आहे ना, तो एकच असला पाहिजे, तो भिन्न असू शकत नाही. बरोबर आहे. तर एक असला तर मग त्याची जाती असणार नाही. जाती असला तर सजातीय भेद त्यांच्यामध्ये असू शकणार नाही. ब्रह्मामध्ये सजातीय भेद असू शकत नाही, कारण ब्रह्माचे पारमार्थिक सत्तावाला दुसरा कुठलाही पदार्थ मानला गेलेला नाही आहे. नेह नानास्ती किंचना है ना. पारमार्थिक ब्रह्म पारमार्थिक सत्तावाला आहे. पारमार्थिक सत्तावाला दुसरा कुठलाही पदार्थ मानला गेलेला नाही. म्हणून ब्रह्मासारखा दुसरा कोणीही नाही आहे. म्हणून सजातीय भेद ब्रह्मामध्ये संभवत नाही. सजातीय भेद संभवत नाही. मग जीव चेतन नाही का? ब्रह्म आहे, चेतन आहे ना, आणि जीवही चेतन आहे. जीव काय जड आहे का? नाही आहे. ज्याला मिथ्या तुम्ही ठरवाल नाही ना. जीव तो बोलते जीव चेतन आहे की नाही? होय, जीव चेतन आहे. जीव जरी चेतन आहे तरी पण वस्तुतः तोही ब्रह्मस्वरूपच असल्यामुळे है ना, तो पण ब्रह्मस्वरूप आहे ना. तो कोणाच्या पोटात आहे? ब्रह्माच्या पोटात आहे ना. पोटात असला तरी तो आणि ज्याच्या पोटात आहे ते भिन्न राहतं की नाही?
तसं नाही, एक रूपच आहे. कसं आहे ब्रह्मरूप? जीव कसा आहे? ब्रह्मरूपच आहे. तो वेगळा राहू शकत नाही. आतमध्ये जाऊन सुद्धा वेगळा राहू शकत नाही, बाहेर राहून सुद्धा वेगळा असू शकत नाही, मानू शकत नाही आपण त्याला. त्याला कसं मानू शकतो? ब्रह्म जीव हा ब्रह्म स्वरूपच आहे, त्याला आम्ही वेगळा मानत नाही, है ना. मग जीव वेगळा कसा भासतो? उत्तर द्या ना पटापट. अरे उपाधीमुळे ना, साधी गोष्ट आहे. विसरता काय? म्हणतो उजळणी पुन्हा पुन्हा करून घ्यावं. जीव जर ब्रह्म स्वरूपच आहे तो वेगळा कसा भासतो? उपाधीमुळे. उत्तर दिलं पाहिजे. जीव ईश्वर भेदामधलं निरसन केलं आहे ना, खंडन केलेलं आहे ना. उपाधीमुळे आहे ना भेद, उपाधीमुळे भेद आहे ना. पण वसुधा तोही ब्रह्मरूपच असल्यामुळे ब्रह्मा सजातीय भेद संभवत नाही. जीव ही परमार्थ कूटच स्वरूपाने सर्व अवस्था अतीत ब्रह्माप्रमाणे सचित आनंद अद्वय रूप असल्यामुळे आहे. तुम्हाला काय म्हटलंय लक्षात घ्या. शास्त्र, वेद, पुराण, भगवद्गीता, संतवाक्य तुम्हाला स्त्री म्हणून मान्यता देत नाही, पुरुष म्हणून मान्यता देत नाही. तुम्ही कुठल्या जातीचे आहे म्हणून मान्यता देत नाही. तुम्ही कुठल्या वंशाचे आहेत म्हणून मान्यता देत नाही. मान्यता काय देते? की तुम्ही जे आहेत हे परमार्थ रूपाने ब्रह्मस्वरूपच आहात. म्हणजे थोडक्यात काय केलंय? तुम्हाला किती उंच केलंय? आकाशा इतकं उंच केलेलं आहे. तुम्ही स्वतःला काय म्हणतात? मी दीन आहे हो, दुर्मिळ आहे, आता काहीच होत नाही हो, म्हणजे कुठल्याच इच्छा पूर्ण होत नाही. हे रड गाणं कायम मरेपर्यंत आपलं असतं. आणि शास्त्र काय सांगतं? तुला रडण्याचं काहीच कारण नाही आहे ना. कशाला स्वतःला दीन दुर्बळ अशा तऱ्हेने मानते? नाही आहे. तू कोण आहे? स्त्री नाही, पुरुष नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. मग कोण आहे? तू ब्रह्मस्वरूप आहे. एकदम एका झटक्यात काय झालं? खटाखट कसा बन वर गेला? वर बनला गे ना, कोणासारखं बनलं? ब्रह्मस्वरूप बनला की नाही? शास्त्र तुम्हाला जावा वर जावा, वर जावा, वर जावा. शास्त्र तुम्हाला ब्रह्मस्वरूप बनव. शास्त्र तुम्हाला दीन दुर्बळ हीन दीन अशा तऱ्हेने बनवत नाही. स्वतःला जातीवाला मानणं, स्वतःला स्त्री मानणं, स्वतःला पुरुष मानणं हे ओंगळ आहे. काय ओंगळ आहे? किळसवाणं आहे. आणि ते आपण मानू नये. आपण दलित का असतो? कारण आपण मानतो ना दलित म्हणून. मी दलित आहे म्हणून मानतो. अरे तू स्वतःला दलित म्हणून मानतोयस ना, कशासाठी? कशासाठी? आरक्षणासाठीच ना, है ना. कशासाठी मानतोय? आरक्षणासाठीच मानतोय ना, है ना. मग तू मानू नको. मग मला आरक्षण कसं मिळेल? है ना. मग आरक्षण मिळायचं तर तू मरेपर्यंत दलितच राहणार, है ना. आणि शास्त्र काय सांगते? शास्त्र काय सांगते? तू दलित नाहीस, तू मराठा नाही, तू बंजारी नाही, पुरुष नाही, स्त्री नाहीस, तू काही नपुसक नाहीस, कोणीच नाही आहे, अशा तऱ्हेने शास्त्र सांगतोय. मग आपणाला मानावा ना. हे बघा, मी स्वतःला मनापासून मानायला लागलो की मी दलित आहे म्हणून, है ना. तर मला कोणी जर म्हटलं हा दलित आहे, बघा 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 दलित आहे, तर मला राग येणारच की नाही येणार? का? अरे आपण आपल्यामध्ये दलितपणामध्ये काय करतो? अभिमान करतोयस ना. काय दलितपणामध्ये आपण काय करतोय? अभिमान करतोय ना. तो अभिमानानुसार फळ मिळणार ना. मी दलित आहे म्हणून तुम्ही मानता ना. मग दुसऱ्याने तुम्हाला दलित म्हटलं, जावा तुम्ही जावा, इथे नका थांबू. थांबायचं नाही, ते देवाला नमस्कार करा. मी दलित आहे म्हणून तुम्ही अभिमान करतायत, अहंकार करतायत ना. तर त्या अहंकारानुसार तुम्हाला फळ मिळणार ना. अहंकार ओंगळ करावा की अहंकार तुमचं कल्याण होईल असा करावा? अहंकार काही ना काहीतरी तुम्ही करणार आहे. मी ना दलित आहे, हा अहंकार झाला की नाही, है ना. आणि मी ब्रह्म आहे, हा पण अहंकार झाला की नाही.
मग दोन अहंकार आहेत ना, पण एका अहंकारामध्ये तुमच्यामध्ये ओंगळपणा येणार आहे ना, तुमच्या वाट्याला पीडा येणार आहे, तुमच्या वाट्याला त्रास येणार आहे, दुःख येणार आहे, क्लेश येणार आहेत. आणि दुसऱ्या अभिमानाने काय येणार आहे? दुसऱ्या अभिमानाने काय येणार आहे? कल्याणच येणार आहे तुमच्याकडे, है ना. मी बौद्ध, मी शीख, मी पारसी, मी मुसलमान, हे अभिमान आहेत, है ना, दुराभिमान आहेत त्यांना. पण मी ब्रह्मा आहे हे आपणाला वेद आपणाला शिकवतोय. म्हणजे या सगळ्या मतभेदाच्या पलीकडे आपण पलट जातो, मोठे होतो, एकदम मोठे होऊन जातो. आणि हा जीवाचा कल्याण करणारा अहंकार आहे, अहंकारच आहे, पण तो जीवाचं कल्याण करणार आहे. आणि दुसरे कुठलेही तुम्ही अहंकार करणार, जीवाची बर्बादी करणारे अहंकार आहे, जीवाचा नाश करणारे अहंकार आहेत. बरोबर. तर जे आपल्याला तुम्ही बद्ध आणि मुक्त हे मनानेच असताना, परत मी काय सांगतोय, मनानेच ना. तुम्ही बांधलेले मानलं तर तुम्ही बद्ध, नाही मानलं तर तुम्ही मुक्त, है ना. तर मग चिंतन कशाचं? मी बांधलेलं आहे, मी बांधलेलं आहे, मी बांधलेलं आहे, हे चिंतन करायचं काम का? मी मुक्तच आहे, मी मुक्तच आहे, पहिलाही मुक्त होतो, आताही मुक्त आहे, आताही मुक्त. चिंतन करायला शिकवतोय, ठीक आहे ना. असंच चिंतन कराल तर तुमच्या हातामध्ये नगदी मुक्ती आहे, रोख मुक्ती आहे. वैष्णवाचा माल आहे खरा म्हणतात ना, आहे ना. वैष्णवाचा माल आहे खरा म्हणजे काय? खरा माल म्हणजे काय? मुखी नाम हाती मोक्ष ना. हा, हातामध्ये मोक्ष आहे. हातामध्ये मोक्ष म्हणजे काय? हे तुम्हाला या जन्मामध्ये हा तुम्हाला अनुभव येणार. काय? नासून या गेली खंती, मरण माझे मरून गेले, मी झालो अमर, हे तुम्ही या जन्मामध्ये म्हणू शकता, है ना. निश्चय झाला तर, है ना. आता किती शिकू, कसं शिकू सांगा बरं. इथेच निश्चय केला पाहिजे ना. मरायच्या पूर्वी हा ठाम निश्चय झाला पाहिजे की नाही व्यवहारामध्ये काम करावी लागणार आहे. सगळ्यांना काम करा. मला लाकडं, तुम्ही बघितलं ना, लाकडं फोडण्यासाठी तिथे थांबावं लागलं, है ना. ते सगळं केलं, तर थोडंसं पाणी बिणी काही केलं, आंबीन पोचला आणि त्या ह्याने हे लावलं, भस्म माळा घातल्या, आलो इथे. ते हे सगळं आपल्याला, तुम्हाला काय, आम्हाला काय, सगळ्यांना करावं लागतं, कारण व्यवहारामध्ये राहावं. पण तुम्ही दुसऱ्याशी प्रामाणिक राहावा किंवा अप्रामाणिक राहावा, है ना. फार काही बिघडत नाही, है ना. थोडस व्यवहारातलं नफा नुकसान होतं, है ना. पण स्वतःशी तुम्ही अप्रामाणिक राहिला तर काय होतं, एवढं मला सांगा. काय? हा, तुमचा नाश होणार आहे, आत्मघात होणार आहे. काय होणार आहे, है ना. तुमच्याला नित्य अशा तऱ्हेचं दारिद्र्य तुमच्या वाट्याला येऊन जाणार, दुर्बलता तुमच्या वाट्याला येणार आहे. म्हणून स्वतःशी काय राहा, प्रामाणिक राहा. काय मग सत्य आहे तेच बोला ना. मग सत्य काय? तुम्हाला वेद सांगतो ते सत्य आहे ना. वेद काय सांगतोय की तू ब्रह्म आहेस म्हणून सांगतोय. मग आपणही मानायला सुरुवात केलं पाहिजे ना, मी ब्रह्म आहे म्हणून. दुसऱ्याला सांगताना मी बाळासाहेब आहे म्हणून तुम्ही सांगा, पण स्वतःला सांगताना तुम्ही काय म्हणाल, मी ब्रह्म आहे असं. याला म्हणतोय की स्वतःशी प्रामाणिक राहणं, है ना. सत्य संकल्प, है ना. मी सत्य संकल्प म्हणजे काय, मी ब्रह्म आहे, हा माझा काय सत्याविषयीचा आग्रह आहे. तुम्ही सत्याग्रही व्हा. काय? सत्याचा आग्रही व्हा. म्हणजे तुम्ही आहेत ते माना ना. काय? तुम्ही आहात कोण? ब्रह्मस्वरूप आहे, बरोबर आहे ना. मग मी ब्रह्मस्वरूप आहे असं माना ना. मग तुमचं कल्याण होणार आहे, तुमचा घात होणार नाही. तुमचं या जन्मामध्ये तुम्हाला मुक्ती होईल, है ना. पण तुम्ही दुराग्रह करून मी देव आहे असं जप करत राहिलात तर त्याचा दंड आहे तुम्हाला, है ना. जावा, स्वर्गात जावा, नरकात जावा, कुठे जिथे जायचं तिथे जावा, है ना. भवसागर तुमचा ठरलेला आहे. मग कल्याणमय चिंतन आपण केलं पाहिजे ना. काय कल्याणमय चिंतन केलं तेच पुन्हा पुन्हा सांगतायत ना. पुन्हा पुन्हा काय सांगतायत की मी ब्रह्म आहे,
माझं नातं ब्रह्माशी आहे, माझा संबंध ब्रह्माशी आहे, माझा सोयरा ब्रह्म आहे ना. हे अशा तऱ्हेने काय केलं, सुहृद, मित्र, माय, बाप, हे सगळं कोण आहे, माझा परमात्मा आहे. अशा तऱ्हेने आपलं चिंतन केलं पाहिजे. साधू संत आपणाला हे कानो कपाळी ओरडून सांगत असतात, ऐकायला तयार नाही तर त्याला काय होणार, काय करणार आहे आपण. साधू संत कानी कपाळी ओरडून सांगतात ना, कीर्तनातून प्रवचनातून सांगतात. आपण जर ऐकायला तयार नसू तर न ऐकण्याचा दंड, न ऐकण्याचं फळ आपल्याला भोगावं लागणार. आणि ते भोगतात सगळेच जण अज्ञानी. आणि ज्यांनी आपला विचार बदलला, आपलं चिंतन बदललं, त्यांची सुटका ह्या जन्मामध्ये झालं. काय झालं, पहिलं काय, ब्रह्मामध्ये, ब्रह्माशी आपली एकता काय, ब्रह्मामध्ये स्वगत भेद नाही है ना. ब्रह्मामध्ये सजातीय भेद नाही. ब्रह्मामध्ये सजातीय भेद का नाही, ब्रह्म परमार्थ सत्तावाला आहे. तर ब्रह्म परमार्थ सत्तावाला आहे, तशा तऱ्हेचा दुसरा कोणीही परमार्थ सत्तावाला नाही आहे. कारण श्रुती सांगते, एकमेव अद्वितीयम ब्रह्म न इह नाना अस्ति. इथे अनेक कोणीच नाही, एकच ब्रह्म आहे. आता आपणाला काय म्हणावं, काय म्हणलं पाहिजे, जीवही परमार्थ कूटस्थ स्वरूपाने सर्व अवस्थात इथं, मला जागृत स्वप्न सुषुप्ती नाही, ब्रह्माप्रमाणे ब्रह्म सचिद आनंद अद्वय आहे. तर मी पण कसं आहे, तसंच केलं पाहिजे ना. ब्रह्माप्रमाणे सचिद आनंद अद्वय असल्यामुळे, अर्थात लक्षण साम्यात एकत्व सिद्धी आहे ना. ब्रह्म कसं आहे सांगा, सच्चिद आनंद अद्वय विभू व्यापक है ना. मग मी कसा आहे, हा, मी पण सच्चिद आनंद विभू व्यापक आहे. मग ब्रह्माचं लक्षण काय, तेच ना, सच्चिद आनंद विभू व्यापक अद्वय है ना. मग जीवात्म्याचं लक्षण काय, लक्षणामध्ये काय एकता आली ना. लक्षण एकच झालं ना, है ना, लक्षण एक झालं ना, मग एकता आहे ना. लक्षण साम्यात एकत्व सिद्धी हा नियम आहे. लक्षण जर समान असेल है ना, हे जसं दिसतंय ना, याला काय तुम्ही नाव दिलं, मोबाईल है ना. मग याचं लक्षण पण तसंच दिसतंय की नाही, मग याचं काय नाव है ना. मग हे आणि ते समान झालं की नाही झालं है ना. कशामुळे, लक्षणामुळे झालं. याचा फोटो काढता येतो, याच्याने फोन करता येतो, याच्याने दुसरं काही काही अनेक कामं करता येतात. तशा तऱ्हेने त्याच्याने पण फोटो काढता येतं, ते पण तेवढंच आहे. आणि त्याला पण काही प्रेम आहे, सगळं जे आहे ते. तर ते दोघांमध्ये लक्षण साम्य असेल तर एकत्व असेल. जीव आणि ब्रह्माची एकता का, कारण ब्रह्माचं जे लक्षण आहे सच्चिद आनंद अनंत अद्वय स्वरूप आहे, तेच मी पण आहे. सच्चिद आनंद अद्वय विभू व्यापक स्वरूप मी आहे. म्हणून माझी काय, माझी योग्यता त्या परमात्म्याबरोबर आहे ना, है ना. ज्यावेळेला स्वतःला माणूस ईश्वर मानायला लागतो ना, है ना, इतर लोक मी ईश्वर आहे, माझं कोण काय करू शकतो, त्यावेळेला तो काय करू शकतो, कोणाला धरून मानतो, नाही, देहाला मानून मानतो. देहामध्ये अहंकार करून माझं कोण काय करू शकतो, बरोबर आहे ना. पण ज्या वेळेला बळीवंताचे अंकित आम्ही झालो बळीवंत, असं ज्या वेळेला तुकाराम महाराज म्हणतात, त्यावेळेला हे बळीवंत होणं म्हणजे काय, तर तो सच्चिद आनंद स्वरूप आहे, अद्वय विभू व्यापक स्वरूप आहे. तर मीही सच्चिद आनंद स्वरूप आहे. त्याच्यामुळे जीवाचं जे दीनता आहे, दुर्बलता आहे, चिंता आहे, काळजी आहे ना, हिंसा राग द्वेष हे माझ्यामध्ये नाही. आधी व्याधी बंधन हे सगळं माझ्यामध्ये नाही आहे, कारण मी माझ्या स्वरूपाने काय
माझ्या स्वरूपाने मी ब्रह्मस्वरूप आहे, म्हणून माझ्यामध्ये कुठलेही भेद नाही आहे. कुठले? आता काय झालं? ब्रह्मासारखा सजातीय भेदवाला कोणीही नाही होता. तो कोण? जीवात्मा होता. जीवात्म्याची एकता कोणाबरोबर केली? ब्रह्माबरोबर केली. तो त्या कोटीमध्ये गेला ना, तो आमचाच झाला है ना, ब्रह्मस्वरूप झाला. मग आता दुसरं कोण राहिलंय? म्हणून ब्रह्मामध्ये सजातीय भेद नाही. बरोबर आहे? म्हणून अखंड ब्रह्मचैतन्य सजातीय भेद रहित आहे. झालं. तिसऱ्या याच्यामध्ये विजातीय भेद आहे ना. वेळ आहे ना, किती? अर्धा तास आहे ना. चला. विजातीय भेद. विजातीय भेद म्हणजे विजातीय, विरोधी जातीय. काय? वि म्हणजे विरोधी, विरोधी जातीय. विरोधी जातीय म्हटलं हेच विरोध झालं ना. बंजारी मराठा झालं ना, तेवढे त्याचे परिणाम होतात ना. होतात का नाही होतात? तर बंजारी मराठा हे विजातीय झाले ना. आमचे जातवाले तुमचे जातवाले झालं, आम्ही तुम्ही आला ना, है ना. तर दोन भिन्न जातीय पदार्थाच्या स्वरूपामधील भेदास विजातीय भेद म्हणतात, है ना. काय म्हटलं? अधोरेखा करो. दोन भिन्न जातीय पदार्थाच्या स्वरूपामधील भेदास काय म्हणतात? विजातीय भेद म्हणतात. ब्रह्म कसा आहे? ब्रह्म त्रिकाला बाधित, कूटस्थ, नित्य आहे. ब्रह्म कसा आहे? त्रिकाला बाधित, कूटस्थ, नित्य आहे. ब्रह्म कसा आहे? पारमार्थिक, सत्तावान आहे, है ना. विजातीय भेद सिद्धार्थ, ज्या दोन भिन्न जातीय पदार्थात तो विजातीय भेद आहे. काय? विजातीय भेद सिद्धी के लिए, सिद्धीसाठी काय केलं पाहिजे? दोन पदार्थामध्ये दोन जाती असल्या पाहिजे, है ना. त्या दोन पदार्थांची निरानपक्षी समान सत्ता असावी लागते. क्या? दोन पदार्थांची निरानपक्षी समान सत्ता असावी लागते. ब्रह्म भिन्न आकाशादी प्रपंच प्रतीत होत असूनही त्या प्रपंचाची प्रातिभासिक सत्ता आहे. हे बघा, जगामध्ये तीन प्रकारच्या सत्ता आहेत, है ना. एक पारमार्थिक सत्ता, दुसरी व्यावहारिक सत्ता, आणि तिसरी, हे लक्षात राहील का? काय? जगामध्ये तीन प्रकारच्या सत्ता आहेत. कुठल्या कुठल्या? पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभासिक. प्रातिभासिक सत्ता दिसत असते तर त्याला खरं म्हणजे सत्ता नाहीच, ते दिसणं फक्त असतं, वास्तविक असणं नाही, है ना. आणि व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता हेच आहे ना. आता बघा, पारमार्थिक सत्तेमध्ये त्याच्यासारखा पारमार्थिक सत्तावाला कोणी आहे का? नाही. सजातीय नाही, है ना. मग पारमार्थिक सत्तेपेक्षा वेगळा विजातीय सत्तावाला जड पदार्थ तर आहे की नाही? ब्रह्मचैतन्य आहे ना, है ना. मग जड चेतन नाही तर ते विजातीय झालं की नाही? विजातीय झालं ना, है ना. पण विजातीय सांगण्यासाठी दोन्ही सत्ता काय झाले पाहिजे? एक पाहिजे. व्यावहारिक पारमार्थिक सत्तेमध्ये विजातीय कोण असू शकतं का? नाही. मग विजातीय सत्तेमध्ये कोण असतील? विजातीय सत्ते समान सत्तेमध्ये, व्यावहारिक सत्तेमध्येच असलं पाहिजे. हे भिन्न आहे आणि हे भिन्न आहे, हे विजातीय, बरोबर आहे. कारण ह्याची व्यावहारिक सत्ता आहे, याची व्यावहारिक सत्ता. तर सत्ता समान असेल तर काय होते? विजातीय भेद असेल, है ना. सत्ता समान असेल तर. पण एक पारमार्थिक सत्ता आणि एक व्यावहारिक सत्ता, तर सत्ता भिन्नता आली ना, त्याच्यामध्ये विजातीय मानली जात नाही. काय मानली जात नाही? विजातीय भेद कधी असतो?
समान सत्तावाल्यामध्ये. कोणामध्ये असतो? हा, विजातीय भेद कोणामध्ये असतो? समान सत्तावाल्यामध्ये काय होतो? विजातीय भेद असतो, है ना. बघा, वाघ व्यावहारिक आहे की नाही? माणूस व्यावहारिक आहे, प्रपंचामधला आहे, तर त्याच्यामध्ये काय होते? विजातीय भेद असतो. बकरी, उंदीर हे सगळे पदार्थ व्यवहारामधले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय असते? विजातीय भेद असू शकतो. पण ब्रह्म पारमार्थिक सत्तावाला आहे आणि बाकीचे जड पदार्थ हे काय आहेत? हे व्यावहारिक सत्तावाले, तर ते विजातीय होत नाही. बरोबर आहे. विजातीय सत्तावाले दोन भिन्न जातीय पदार्थाच्या स्वरूपामधील भेदास विजातीय भेद म्हणतात. ब्रह्म कसं आहे? ब्रह्म त्रिकालाबाधित कूटस्थ नित्य आहे. एक, ब्रह्म पारमार्थिक सत्तावान आहे. विजातीय भेद सिद्ध अर्थ, ज्या दोन भिन्न जातीय पदार्थात तो विजातीय भेद आहे, त्या दोन पदार्थांची निदान पक्षी समान सत्ता असावी लागते. या कशासाठी? विजातीय भेद सिद्ध होण्यासाठी. काय? विजातीय भेद सिद्ध कधी होईल? विजातीय भेद सिद्ध्यर्थम, ज्या दोन भिन्न जातीय पदार्थात तो विजातीय भेद आहे, त्या दोन पदार्थांची निदान पक्षी समान सत्ता असावी लागते, है ना. म्हणजे जड जडामध्ये का होते? विजातीय भेद असे, है ना. पण परमार्थ ब्रह्म आणि एक जड याच्यामध्ये विजातीय भेद नसणार. ब्रह्म भिन्न, ब्रह्मापासून भिन्न आकाश, पृथ्वी, अप, तेज, वायू हे सारे पदार्थ प्रतीत होतात की नाही होतात? व्यवहारामध्ये वाचतात का नाही वाचतात? वाचतात ना. कोण? ब्रह्म भिन्न आकाशादी प्रपंच प्रतीत होत असूनही, हे पदार्थ प्रतीत होत असूनही त्या प्रपंचाची प्रातिभासिक सत्ता आहे, व्यावहारिक सत्ता. याच्यामध्ये प्रातिभासिक सत्ता आहे. किंबहुना प्रपंचात स्वतंत्र सत्ता स्फूर्तीचा अभाव आहे. हे बघा, आग ही स्वतः उष्ण असते की नाही? है ना. पण महिलांना माहिती आहे की चिमटा उचलला आणि चिमट्याच्या पुढच्या टोकाला हात लावला तर हाताला चटका बसतो की नाही? है ना. मग चिमटा उष्ण आहे की नाही आहे? नाही आहे. बरोबर आहे. मग चिमट्याला स्पर्श करताच त्याला चटका का बसला? त्याच्याशी त्याचा संबंध आला म्हणून. बरोबर आहे ना. आता आणखी घ्या, आंघोळीला सकाळी तुम्ही पाणी तापवता, बरोबर ना. ग्रामीण भागातली मुली चुलीवर माणसं चुलीवर तापवतात, है ना. तर जे पाणी आतमध्ये तुम्ही हात घातल्यानंतर तुम्हाला चटका बसला आणि फोड आले, तर ते कशामुळे आले? उष्णतेमुळे आले ना. उष्णतेमुळे आले ना. उष्ण पदार्थाला चटका बसतो ना. मग पाणी उष्ण आहे का शीत आहे? शीत आहे ना. निर्णय आहे ना, निश्चय आहे ना. पाणी शीतच आहे, है ना. स्वतः गरम असतं का? पाणी स्वतः शीतच असतं ना, थंडच असतं ना. पण पाण्यामध्ये गरमपणा कशामुळे आलेला असतो? अग्नीशी संबंध आल्यामुळे असतो. तशाच तऱ्हेने प्रपंच जड आहे ना, जड आहे. मग त्याच्यामध्ये सत्ता आणि स्फूर्ती कशी आली? ब्रह्माशी संबंध आल्यामुळे, है ना. तर जीवाचा ब्रह्माशी संबंध आहे. मग प्रपंचाचा कोणाशी संबंध आहे? प्रपंचाचा सुद्धा प्रपंच देखील ब्रह्मरूपच आहे, है ना. आणि स्वतःकडे बघायला गेल्यानंतर स्वतःकडे बघल त्याला काही आधार परस्वादी नाही तो, है ना. त्याला स्वतःची सत्ता देखील नाही.
आहे ना, त्याला स्वतःची काय स्वाधीनता देखील नाही. काय म्हणता येत का? आहे का स्वाधीनता नाही? प्रभातेसी वाटे तुमच्या या दर्शना कागा सासूरवासींचे मद केले भगवंता, आपल्या सत्ता ते स्वाधीनता नाही. ही कोणाची दशा आहे? ही जीवाची दशा आहे. जीव ओरडतोय. काय ओरडतोय? हे ओरड कधी आहे? अज्ञान काळामध्ये. कधी आहे? अज्ञान काळामध्ये. काय अज्ञान काळामध्ये? मी प्रपंचासारखं झालेलं आहे. प्रपंचाचे सुख दुःख मला भोगावे लागते आणि मी पराधीन आहे. मला काहीच सत्ता नाही. माझं काहीच होत नाही. खरं काहीच खरं होत नाही. मला काहीच समाधान. किती बाया येऊन माझ्याजवळ रडत बसतात. मला काहीच समाधान, काहीच मनासारखं होत नाही. घरामध्ये सारखं रडारड. अचानक काय सांगायचं? कागा सासूरवासी केले मला भगवंता, आपुल्या सत्ता ते स्वाधीनता नाही. लिहून ठेवा. जिथे जिथे मिळेल तिथे लिहून ठेवा. पाठ करत जावा. पेंटिंग करताना पाठ करत जावा. है ना? ही जीवाची ही कथा आहे ना. तर प्रपंचाची कथा काय? त्याला स्वतःची सत्ता देखील नाही, स्वतःची स्फूर्ती देखील नाही. त्याच्यामध्ये सत्ता स्फूर्ती आलेली आहे ती परमात्म्याच्या सत्ता स्फूर्तीमुळे आलेली आहे ना. परमात्म्याच्या सत्ता स्फूर्तीमुळे त्याच्यामध्ये सत्ता स्फूर्ती आली. बघा, आकाशाची प्रपंच प्रतीत होत असूनही, प्रतीती होते की नाही? ज्ञान होते की नाही? होत असूनही त्या प्रपंचाची प्रातिभाषिक सत्ता आहे. किंबहुना प्रपंचात अधोरेखा करा. स्वतंत्र सत्ता स्फूर्तीचा अभाव असल्यामुळे मिथ्या प्रपंच ब्रह्मास विजातीय भेद करू शकत नाही. प्रपंच मिथ्या आहे. तो ब्रह्माला विजातीय भेद काय करणार आहे? तो त्याला स्वतःची सत्ताच नाही आहे. त्याची सत्ता देखील कोणामुळे आहे? ब्रह्मामुळेच त्याला सत्ता आहे. त्याला स्वतःची सत्ता नाही. तो विजातीय भेद काय करणार? तो जसं जीवाचं झालं तसंच काय झालं? स्वतःची स्वतंत्र सत्ता असली पाहिजे तर तो भेद करू शकतो ना. तुम्हाला सगळ्याचा अनुभव आहे ना. घराचा मालक आणि घराचा भाडेकरू याच्यामध्ये किती फरक असतो माहित आहे ना. अनुभव घरामध्ये जर भाडेकरू म्हणून आपण राहत असतो तर आपल्याला मालकाशी वाकडं करून घेता येत नाही. त्याचं चुकत असलं तरी बोलता येत नाही. आणि तो आपल्याला बोलला, त्याने आरोप केला तरी निमूटपणे आपल्याला काय करावं लागतं? सहन करावं लागतं की नाही? त्याच्या घरातली म्हातारी पुन्हा पुन्हा उलट सुलट बोलत असेल तर त्या बाईला सुद्धा सहन करावं लागतं ना. तुम्ही नोकरीला जाता तिकडे आणि संबंधीवर तिथे काय जातं तर माझं मला भोगावं लागतं. कोणाच्यामुळे? ब्रह्मचैतन्यामुळे. त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे तर ती विजातीय सत्ता कशी बनेल? त्याच्यामध्ये विजातीय भेद होणार नाही. तर काय झालं? ब्रह्मामध्ये स्वगत भेद नाही कारण अवयव. ब्रह्मामध्ये सजातीय भेद नाही कारण पारमार्थिक सत्तावाला दुसरा कोणी नाही. ब्रह्मामध्ये विजातीय भेद नाही. ब्रह्मामध्ये विजातीय भेद नाही कारण समान सत्तावाला दुसरा कोणी विजातीय जातीवाला कोणी नाही. विजातीय जाती समान सत्तामध्ये होऊ शकते. हे एक पंखा जातीचा आहे, एक लाख जातीचा आहे ना. असा भेद होऊ शकतो. पण या ठिकाणी प्रपंचाला स्वतःची सत्ता नाही. त्याच्यामुळे ब्रह्माला विजातीय भेद संभवत नाही. झालं तिन्ही भेद. प्रपंचा सत्ताच सिद्ध होत नसल्यामुळे ब्रह्मा जगतामध्ये विजातीय भेद संभवत नाही. अधोरेखा करा. ब्रह्म व्यतिरिक्त प्रपंचात सत्ताच सिद्ध होत नसल्यामुळे ब्रह्मा जगतामध्ये विजातीय भेद संभवत नाही. हेच खरे आहे ना. आता पुढची काय गोष्ट आली? त्याचप्रमाणे ब्रह्म, देश, काल, वस्तू भेद शून्य आहे. काय? ब्रह्म कशात आहे? देश. देशापेक्षा भिन्न ब्रह्म. अनंत. अनंत म्हणजे काय? अनंत याचा अर्थ काय?
असं करून नाही. अनंत म्हणजे काय? ज्याला अंत नाही ते अनंत है ना, है ना. म्हणजे जो कोणी झपाट्यात सापडत नाही, जो कोणाच्या झपाट्यात सापडत नाही, ज्याला कोणी पकडू शकत नाही ते अनंत. लक्षात येत आहे का? सगळ्यांना कोण पकडतो? तुम्ही कुठले? तुम्ही कुठे राहता? आंबेजोगाई. मग तुम्हाला कोणी पकडलं? आंबेजोगाई है ना. आता तुमचा काय झाला? देशाच्या घरात आला ना तुम्ही. कशाच्या? देशाच्या घरात आला ना. मग तुम्ही अनंत का शांत? शांत झाले ना, कारण देशाच्या घरात आले ना. तुम्ही म्हणाले मी आंबेजोगाईत राहतो, मग इथे राहत नाही ना, मग शांत झालं. आपल्याला घेरणारे कोण आहे? आपल्याला घेरणारे कोण आहे? देश, काळ आणि वस्तू है ना. ही वस्तू आहे की नाही? या वस्तूने मला घेरलंय की नाही? घेरलंय, घेरलंय. व्यवहारामध्ये घेरलंय ना. आता मी आहे, उद्याची गॅरंटी नाही है ना. उद्याची गॅरंटी नाही, बरोबर ना. मग कोण माझा अंत करणार? काल. कालाने काय केलं? माझा अंत केला है ना. आज आहे उद्या नाही, कालाने अंत केला की नाही? आंबेजोगाईला आहे पण इथे नाही, देशाने अंत केला की नाही है ना. मग आपणाला घेरणारे, आपणाला अंत करणारे म्हणजे आपणाला घेरून टाकणारे है ना. असे किती पदार्थ आहेत? कोण? बरोबर आहे. देशाने आपण घेरलेले आहोत म्हणजे देश आपला अंत करतो. कालाने आपल्याला घेरलेला आहे म्हणजे काल आपला अंत करतो. आणि वस्तू, घर, घरामध्ये आपण असतो तर घर आपल्याला अंत करतो. तर देश, काल आणि वस्तू हे आपले काय करणारे? अंत करणारे. म्हणून आपण कसे आहेत? शांत. पण ब्रह्माचा देश कुठला? हरीचा देश सांगता येईल की नाही? है ना. मग हरी सुद्धा काय केलेलं? देशाने घेरलेलं आहे ना, है ना. पण ब्रह्मदेशाने घेरलेलं नाही है ना. बरोबर. ब्रह्माला कुठला काळ आहे का? की पूर्वी होत, आता नाही. किंवा आता आहे, पूर्वी नाही. किंवा आता आहे पण पुढे नाही. असं काही ब्रह्म काळ घेरू शकतो का? ब्रह्मावर काळाचं भय आहे का? नाही आहे ना, नाही ना. मग काळाचा भय कोणाला आहे? कधी 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 आहे? आपल्या जीव दशेमध्ये आपण देहाशी संबंध लावला तर आपल्याला भय कोण आहे? काळाचा भय. बरोबर आहे ना. आणि आपला संबंध जर ब्रह्माशी लावला आपल्याला काळाचा भय नाही. का? कारण ब्रह्माला काळाचा भय नाही है ना. अरे भाई, दोस्तच जर करायचा असेल ना तर दरिद्राला करणार का तुम्ही श्रीमंताला करणार? कधीतरी पैसे देऊ शकेल, उधार देऊ शकेल, हे करू शकेल. कधीतरी कर्ज पाहिजे असेल तर जाऊ शकेल. कधीतरी काय करा, आमदाराकडून खासदाराकडून काहीतरी करून आणू शकेल. अशाच लोकांना आपण आपले मित्र बनवतो ना, है ना. तुकाराम काय म्हणतात? आम्ही व्यापारी पूर्वी होतो आणि परमार्थामध्येही व्यापारी है ना. परमलाभ कशामध्ये आहे हे आम्हाला समजलेलं आहे. बळीवंताचं आम्ही बळीवंताचं चिन्ह लावलंय. बळीवंताचे अंकित आम्ही झालो बळीवंत. काय म्हणतात तुकाराम महाराज? काय म्हणतात? आम्ही आपला परमलाभ कशामध्ये आहे समजून घेतला. आम्ही बळीवंताचे सेवक झालो, बळीवंताचे अंकित झालो, तर आम्ही बळीवंत झालो ना. हा, समर्थाचे श्वान त्याची सर्वही देती मान. समर्थाची सेवका वक्र पाहे अशा सर्व भूमंडळी कोण आहे? समर्थ रामदास म्हणतात. बरोबर आहे ना. तशा तऱ्हेने पुन्हा पुन्हा मी काय सांगतोय, आपलं खरं नातं परब्रह्माशी आहे आणि तिथेच आपलं हित आहे.
तिथेच आपलं कल्याण आहे. तिथे आपण आपल्याशी जोडून घेतलं तर आपल्याला जगाचं भय नाही, कॅन्सरचं भय नाही, दुसऱ्या कशाचं भय नाही, चोराचं भय नाही. कोण आपल्याला काय करेल, सन्मान करेल, अपमान करेल, याचं कशाचंच भय आपल्याला याच्यामध्ये नाही. कशाचं मानून घेतलं तर, ब्रह्मस्वरूपाशी मानून घेतलं तर आहे ना. तर जीवाने मी ब्रह्मस्वरूप आहे असं मानलं पाहिजे. असं जर मानलं तर त्याच्यामधलं म्हणजे सगळी चिंता, काळजी, खंती, नंतर खेद, दुःख, गरिबी, या सगळ्या गोष्टी काय होत एका क्षणामध्ये काडी लावल्यासारखं जळून जातात. आपण कसे बनून जातो, वैभवशाली बनून जातो. आपल्यासारखं वैभव कोणामध्येच नाही आहे ना. इथे काय लिहिलेलं आहे, जन धन तन केले तृणाई समान, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची आशा. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं, जन धन तन केले तृणाई समान. तृणाई समान म्हणजे कसपटाप्रमाणे केलं. आम्हाला त्याची पर्वा नाही, आम्ही त्याचं चिंतन करणार नाही, आम्ही त्याचा विचार करणार नाही. म्हणून मग आम्ही काय आलो, आम्ही आलो मुक्तीची या माता. आमच्या साधकावस्थेमध्ये सुद्धा काय करावं लागलं, साधकावस्थामध्ये सुद्धा आम्ही भयंकर होतो. तिकडून कोणी भक्त यायला लागला, जे भक्त यायचे, आम्ही त्या जंगला बिंगलामध्ये असायचो, तर कांबळ बिंबळ देण्यासाठी यायचं है ना. तर मी दुरूनच सांगायचो त्यांना, ए उधर जाना, ए उधर जाओ, वो उधर वाले बाटो काय क्या बाट ना, उधर बाट उधर जा. तिथे यायच्या अगोदर आपण काय करायचं त्यांना. इतकी आमची कडक साधना होती त्यावेळेला है ना. काय जन धन तन केले तृणाई समान. आम्हाला त्याची तुमच्या भांडाऱ्याचीही जरूर नाही आणि आम्हाला तुमच्या भेटीचीही जरूर नाही. आम्हाला साधना करायची, ज्ञान साधना करायची. आम्ही 10 वर्ष ज्ञान साधना केली, शिकवलं, शिकवत राहिलो आणि साधना केली, तर आज या पदाला पोहोचलेलं. पुढे जातो. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, ब्रह्म सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप. नाही देश नाही असं म्हणतो. ब्रह्म सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप आणि अनंत म्हणजे देश काल वस्तू भेद रहित आहे ना. अनंत मतलब अंत करणारा कोणी नाही. अरे भैया जगातले सगळे पदार्थ कसे अंतवाले आहेत है ना. काय येती माईके दुःखाची येरती माईके दुःखाची जनिती आधी अंती अवसान. निर्णय निश्चय है ना, हे निश्चय. म्हणून मग आम्हाला काय म्हणतो, आम्हाला याच्याविषयी काही चिंता नाही. कारण ते माई काय माईपासून बनलेली आहे, ते आदिवाली आहे, मध्यवाली आहे, अंतवाली आहे. अंतवाली आहे म्हणजे काय, देश काल वस्तू त्याचा अंत करतो है ना. आणि आम्हाला आमचा अंत देशाने कालाने वस्तूने व्हावा असं वाटत नाही. बरोबर ना. अशा निश्चय आला पाहिजे. आमचा अंत देशाने कालाने करावा असं आम्हाला वाटत नाही. वाटत नाही तर तुम्ही तुमची नाळ कोणाशी धोडून घ्या. ब्रह्म जे तसं आहे ना, ज्याचा अंत देश काल वस्तू करू शकत नाही है ना, अशाशीच संबंध जोडला पाहिजे ना है ना. मग तेच आपलं रक्षण करेल ना, तेच आपल्याला काय करेल, जवळून घे. कोण अंत करतो तो बघूया. बरोबर आहे ना. नचिकेता, ध्रुव है ना, प्रल्हाद यांनी सगळ्यांनी देवाला जवळ केलं की नाही है ना. त्यानं जाळलं, पोळलं, काय काय केलं, काय झालं का त्यांना नाही. ही कथा आहे, पण ते कथा इथे लागते की नाही. काय लागतं की आपण नाता ब्रह्माशी केलं तर आपल्याला भय, चिंता, काळजी, दीनता, दुर्बलता, काही पराधीनता या कुठल्याच गोष्टी आपल्याला नाही. आपण हे स्वतःला अशा तऱ्हेने ओंगळ गोष्टी आपण मानता कामा नये, हे टाकून फेकून दिलं पाहिजे. हे बघा आपल्याकडे चांगली
मोटरसायकल आली की सायकल आपण सांगतो काय ही कोणाला पाहिजे तर घेऊन जा बाबा, हा तुला पाहिजे घेऊन जा, है ना. आणि 4 चाकी आल्यानंतर ती असेल तर ती आपण वापरत नाही, मुलाला देऊन टाकतात, बाबा तू घे, तुला त्याला आनंद होतो की मला मोटरसायकल मिळाली. तशा तऱ्हेने आपणाला बाधा करणार, आपणाला ओंगळ करणार, त्याच्यापेक्षा अधिक जर काय आपल्याला मिळत असेल तर आपण जुन्या गोष्टी काय करते त्यागून देतो. आपल्याला जर खात्री असेल तर आपण जन धन तन केले तृणाई समान, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची आम्हाला. आपण अनंत केव्हा होऊ? अनंत असल्याशी आपण संबंध करू. अंत कशाने होतो? देश काल वस्तूने अंत होतो. आपण देश काल वस्तूचे अतीत होऊ. कधी होऊ? देश काल वस्तू पासून अतीत असणाऱ्या ब्रह्माशी आपण संबंध केला तर आपणही तसेच बनू ना. काय आपणही तसेच बनू ना. मुलगा वडिलांचं अनुकरण करतो की नाही? लहान मुलांचं हे ना, तो जसं जातो तसं जातो. तुम्ही जिथे जाणार तिथे मी येणार म्हणतोय. तुमची ती नातून काय करते? तू जाते तर मलाही घेऊन चल म्हणते ना. तू जय केलं तर ती जय करते की नाही? अनुकरण करण्याचं हे असतं की नाही? तशा तऱ्हेने येत आहे. अनुकरण कोणाचं करायचं? ज्याचा कधी अंत होत नाही त्याचं अनुकरण तुम्ही केला तर तुम्ही अनंत बनून जा. अर्थात तुम्ही आपल्याला काय म्हटलं पाहिजे? सगळं म्हणणं आहे, सगळं मानणं आहे, तो मान्यता आहे. फक्त तुम्ही मानायचं, बाकी काही त्या ठिकाणी नाही. अर्थात आत्मा नित्य, आत्मा व्यापक आणि अद्वितीय असल्यामुळे देश काल वस्तुभेद तेथे संभवत नाही. अधोरेखा हाच ग्रंथ इथे संपला. आता जवळ येतोय बरं का, जवळ येतोय 42 पान आणि ते 33 आहे, म्हणजे 10 पानांचा हिला जाणार. ओम